रहतुं समागुत्योतिष्ठं तमानन्दपन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करो पाण्डुरङ्ग करो प्रथम नमः पाण्डुरङ्ग करो पाण्डुरङ्ग करो प्रथम नमः पाण्डुरङ्ग करो पाण्डुरङ्ग करो प्रथम नमः पाण्डुरङ्ग करो प्रथम नमः दुसरे करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते तुका म्हणे वस्य धेनुवेच्या चित्ती तैसे मज येते सांभाळीत विठ्ठल 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 हरी कवर दे हरी विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातला या जगावर 3 जणांचे उपकार आहे महाराज। पहिले उपकार देवाचे उपकार आहे, दुसरे उपकार मायबापाचे उपकार आहेत आणि तिसरे उपकार संताचे उपकार आहेत। पण देव सगळ्यावरती उपकार करत नाही, मायबापही सगळ्यावरती उपकार करत नाहीत, पण संत मात्र सगळ्यावरती उपकार करतात। किती उपकार करतात आणि कसे उपकार करतात याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवे करता निवडलाय। विठ्ठल 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 कुंडली गवरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय। स्वर लावून ठेवा, आवाज थोडासा कमी राहू द्या, काळी दोनचा त्याच्यावरती लावून ठेवा। किंवा मग पखवादाच्या पशी जरी लावून ठेवला तरी जमेल।
विठ्ठल 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 कुंडली कवरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे तासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते तुका म्हणे वस्य धेनुवेच्या चित्ती तैसे मज येते सांभाळीत. अभंगाची पार्श्वभूमी पाहण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे थोडासा परिहार देणं अतिशय गरजेचं आणि अगत्याचं आहे. किम कारणम तुम्ही आम्ही एकत्रित आलो याचं मुख्य कारण, मुख्य हेतू, मुख्य उद्देश चालू असणारा वटमादेवी नवरात्र उत्सवानिमित्त कीर्तन महोत्सव सोहळा श्री क्षेत्र सोनवशी पंचकृषी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्यांच्या मार्गदर्शनानं सप्ताह चालू माझे परममित्र हरिभक्त परायण नवनाथ महाराज गडाग पिंपळे यांच्या नियोजनाने महाराष्ट्रातल्या थोर कीर्तनकाराची कीर्तन या ठिकाणी संपन्न होतात. आणि त्यानिमित्ताने मला असं वाटतं आज कीर्तनाचा 4था दिवस आहे, 5वा दिवस आहे. सगळ्या कमिटीच्या वतीने नवनाथ महाराजांनी सगळ्यात अगोदर मला फोन केला होता, उगले महाराज तुमचा कोणता दिवस घालायचा. म्हणलं 10वा सोडून कोणता घाला बाबा. आणि 5व्या दिवसाचे कीर्तनाची सेवा सगळ्या कमिटीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने माझ्या वाट्याला या ठिकाणी आली. आणि त्यानिमित्ताने उपस्थित असणारे परमपूज्य आदरणीय शुभमजी महाराज आहे, आदरणीय नवनाथ महाराज आहे, आदरणीय माऊली महाराज आहे, संयोजन आयोजन करणारे नवनाथ महाराज आहेत, परमपूज्य आदरणीय मार्गदर्शक या ठिकाणी कैलासवासी कारभारी दादा गीते असतील, त्याचप्रमाणे चेअरमन भाऊसाहेब दादा असतील, तालुका अध्यक्ष भाजपचे सुदामराव सानप असतील, गावचे सरपंच राजा माणूस तसंच राजू भाऊ नावे महाराज त्यांचं ते पण या ठिकाणी उपस्थित आहे. संपतराव फड असतील, सोमनाथ शेठ गीते असतील, पांडुरंग शेठ फड असतील, सतोष भाऊ गीते असतील, त्याचप्रमाणे मार्गदर्शक असणारे नियोजन आयोजन करणारे भीमराज पाटील चत्तर या ठिकाणी आत्ता उपस्थित झालेले आहेत. कचरू पाटील असतील, उपस्थित तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार, उभा राहिलेले खाली बसलेले चित्रकार पत्रकार, पुढं बसलेले पाठीमागं बसलेले, पाय लांबून बसलेले, पाय आखडून बसलेले, जेवून आलेले, उपाशी आलेले, जे आजच कीर्तनाला आले ते, जे कधीच येत नाही ते, जे येणाऱ्याला येऊन नाही देते, असे सगळे तुमच्या सर्वांच्या चरणी मी ज्यांचा फेटा बांधला शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान, आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ बाबांच्या चरणी मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, 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 हो मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, 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 संताचा. मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या गाणारे गोडेत महाराज, त्याच्यापेक्षा वाजवणारे सुंदर आहे, त्याच्यापेक्षा ऐकणारे हुशार आहेत सगळे. सांगणारा थोडा यडपट आहे काय, सांगणारा हुशारचे. 1-1.25 तास मला तुमच्या समोर अतिशय गोड कीर्तन रूपी सेवा करायची. खूप लांबून धावपळ करत आलो तुमच्यासाठी, वेळेत पोहोचलोय, खूप मोठी मेहरबानी झाली.
एवढ्या लांब धावपळ करत आलो, तुम्हाला बरं वाटावं म्हणून नाही आलो, तुमचं बरं व्हावं म्हणून आलो. आणि ज्या गावात लोक बदलत नाही महाराज, त्या गावात मी डबल जात नाही. विठ्ठल 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 कुंडली गवरदे श्री ज्ञानदेव हरिनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम बोलो रे भाई. अतिशय सुंदर चिंतन मला तुमच्या समोर मांडायचे. अभंग घेतलाय संत प्रकरणातले. संताची किती उपकार आहे तुम्हाला सामान्य माणसावरती. ऐका दादा, संत जन्माला आले नसते तर आपल्याला देव कळाला नसता. उगले महाराज मनाने सांगत नाही, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही, हरिप्राप्तीचे उपाय, धरावे संताचे ते पाय. संत जन्माला आले नसते तर आपला देव कळाला नसता. गड्या उरकलं तुमचं. हा, निमित्त आहे नवरात्र उत्सवाचं महाराज. मला वाटलं नव्हतं एवढे लोक जमत असतील. तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवून घ्या बरं. तुमच्यासाठी तरी जोराने वाजवा ना. हा, पण जागृत देवस्थाने मला आल्यानंतर आमच्या गीतीभाऊंनी सांगितलं, उगले महाराज आमचे देवीचं अतिशय जागृत देवस्थान आहे महाराज. भारत देश असा आहे, भारत देशाचा सूर्य निघाला किरण सण म्हणून जन्माला घेऊन येतात. असा कोणताच देश नाही महाराज. आपले एवढा पवित्र देश कोणता नाही. बाकीचे देश नुसते श्रीमंतीने मोठे झाले असतील, बाकीचे देश पैशाने मोठे झालेले दिसत असतील तुम्हाला गड्या, पण संस्कृतीने जागतिक लेव्हलचा एक नंबरचा देश असेल तर भारत देश आहे. एक नंबरचा देश. असा दिवस नाही महाराज, जास्त कडक झाला माझा आवाज, असा दिवस नाही का भारत देशात सण नाही, असा दिवस नाही. आता गणपती झाले आणि गणपती नंतर नवरात्र आला. बाकीचे देश आपल्याला पैशाने मोठं वाटत असतील गड्या. अमेरिका सगळ्यात डेव्हलप वाटते आपल्याला, पण ऐका ना, तिथं धर्म नाही, तिथं संस्कृती नाही. आणि जिथं धर्म नाही, जिथं संस्कृती नाही, ते राज्य असेल तो देश असेल जास्त दिवस टिकत नाही, हे लक्षात ठेवा. अमेरिकेचे श्रीमंतीला काय करता, लंका सोन्याची होती गड्या. लंका सोन्याची होती, पण धर्म बुडाला, संस्कृतीचा ऱ्हास झाला तर लंका जळाली. लक्षपूर्वक ऐका. त्याच्यानंतर द्वारका पण सोन्याची होती, कृष्णाची द्वारका होती. धर्म बुडाला, संस्कृती ऱ्हास झाला, द्वारका बुडाली. धर्म बुडाल्यानंतर लंका पण जळाली दादा. धर्म बुडाल्यानंतर द्वारका पण बुडाली. याच्यानंतर नंबर आहे अमेरिका आणि त्याच्या नंबर आहे आफ्रिका. लक्षात ठेवायचं आपलं वाक्य. तिथं धर्म नाही. तुम्हाला पैशाने श्रीमंत देश दिसत असतील ते, पण धर्माच्या बाबतीत आणि संस्कृतीच्या बाबतीत आपल्या भारताचा अजूनही कोणी हात धरत नाही. अमेरिकेचा स्टडी केला, बऱ्याच देशाची मी स्टडी केली महाराज. अमेरिकेचा स्टडी केला तर पैशाने श्रीमंत आहे, पण लाव्या करायला सगळ्यात एक नंबर देश अमेरिका. भारताचे दोन्ही महायुद्ध झाले, त्याला कारणच ते. आता रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध झालं, कारणीभूत कोण आहे? आता जर तिसरं महायुद्ध योगायोगाने झालंच, होऊ नये, पण त्याला कारणीभूत तेच राहणार आहे. अमेरिका नंतर मी रशियाकडे येतो. रशिया असा देश आहे महाराज, तंत्रज्ञानाच्या बाबतीत एक नंबर देश. तंत्रज्ञानाच्या बाबतीत एक नंबर. ज्या वेळेस आपले लोक दगडाने भांडणं करत होते, त्या लोकांनी आपल्याला कोयते आणून दिले महाराज. आपले लोक कोयत्याने भांडणं करायला लागले, त्या लोकांनी भाले आणून दिले. आपले लोक भाल्याने भांडणं करायला लागले, लोकांनी बंदुकी आणून दिल्या. रशियाचं तंत्रज्ञान आहे महाराज. इथपर्यंत ते थांबले नाही. याच्यानंतर अणुबॉम्बचा शोध लावला.
परवा दिवशी तुम्ही टीव्ही पाहिली की नाही मला माहिती नाही, मी थोडा अपडेट कीर्तनकार आहे. परवा दिवशी रशियाने असा शोध लावला महाराज, इथून जर स्क्रीनवरती टच केलं तर पलीकडच्या बांधावरचा माणूस डायरेक्ट उडून दिला जाईल, असा शोध लावलाय त्याने. बांधावरून बांधायची गरज राहिली नाही, आता घर बसले तुम्ही उडून देऊ शकता. एवढं तंत्रज्ञान विकसित झालंय रशियाचं, पण संस्कृतीच्या बाबतीत नाही. त्याच्यानंतर चीनचा तर काय पाहायचाच विषय नाही. सगळ्यात अगोदर जर बाजारात कोणाची वस्तू येत असेल तर चीनची, पण शुभम महाराज सगळ्यात लवकर नष्ट होत असेल तर चीनचीच. सगळ्यात अगोदर बाजारात चीनची वस्तू येते सगळ्यात अगोदर, आणि सगळ्यात कमी भावात चीनचीच वस्तू. तुम्ही मोबाईल शॉपीत जा बरं कधीतरी, चायना मोबाईल म्हटलं का सगळ्यात कमी किंमत, पण दुकानदार सांगतानाच सांगतो चले ते चांद तक नाही तर शाम तक पण नाही. नो गॅरंटी माल चायनाचा, नो गॅरंटी. माझा एक मित्र, आम्ही MSc ला बरोबर होतो महाराज, आणि त्याच्यानंतर तो मुंबईला गेला IT क्षेत्रामध्ये. योगायोगाने त्याच्याबरोबर चीनची एक मुलगी होती IT क्षेत्रात. दोघांचं प्रेम झालं आणि त्याने तिच्याबरोबर लग्न केलं. मला काही माहिती नाही नवनाथ महाराज या गोष्टी. लग्न केलेलं माहित नाही, मुलगी चीनची, लग्न केलं करीना का जायना महाराज. दुर्दैव त्याचं असं 2.5 महिन्याने त्याची बायको वारली महाराज, एक्सपायर झाली. 2.5 महिन्यानंतर त्याची लग्नानंतर बायको वारली, एक्सपायर झाली. त्याचं लग्न झालेलं मला माहित नाही, 2.5 महिन्यांनी वारलेली बायको माहित नाही, परंतु आत्ता 5-6 दिवसापूर्वी मी त्या परिसरात कीर्तनाला होतो आणि माझ्या एका मित्राने फोन केला, अरे आमक्याचं लग्न झालं होतं, परंतु 2.5 महिन्यापूर्वी आत्ता त्याची मंडळी एक्सपायर झाली, गेला तर तिकडे भेटून आपला लहानपणचा मित्र आहे. म्हणलं गेल्या सरशी त्याला भेटाव. आता लहानपणापासून आम्ही बरोबर राहिलेलो महाराज. माझा स्वभावही त्याला माहिती आहे आणि त्याचा स्वभावही मला माहिती आहे. तिथे गेल्यानंतर सगळे पाहुणे रावळे जमा झालेले होते. मी त्याला असं साईडला घेतलं. म्हटलं कुठली होती पोरगी? ते म्हणे चीनची होती. म्हटलं नशीब तो 2.5 महिने एक महिना जगली ती. नाही कळालं तुम्हाला? चीनच्या मालाची गॅरंटी नाही भाऊ, गॅरंटीच नाही त्याची. त्याने फक्त एकच रोग आणला होता, आता एकच रोग, कोरोना. तेवढाच कस काय टिकला काही कळा ना. अनेक देशाची उदाहरणं आहेत महाराज माझ्याकडे. तुम्हाला अमेरिकेचं सांगेल, तुम्हाला चीनचं सांगेल, तुम्हाला पाकिस्तान विषयी तुम्हाला बोलायचंच नाही, तिकडे मला जायचं पण नाही. पण असा एकमेव देश आहे जिथं सूर्य उगवला प्रत्येक किरण सण घेऊन बाहेर निघतो महाराज. त्याच्यात 1 नंबर भारत देश आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश. घेते हरीचे दास जन्म घेती, घेते हरीचे दास जन्म. पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश. कुळ पावन तो देश, पावन तो देश. पावन तो देश, पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश. थोडासा आवाज द्यायचा मला, कडक झाला थोडासा आवाज. किती पवित्र देश है. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लेता. ताली ताली ताली. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. हो. किती. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा.
भाग्यवान माणसं आहे महाराज आपण. भारत देशात आपण जन्माला आलो आणि त्याच्यात महाराष्ट्रात जन्माला आलो. आणि त्या महाराष्ट्रामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात. जागतिक लेवलचा अभ्यास केला तर 108 शक्तीपीठ आहे महाराज. थोडस ध्यान करून कीर्तन ऐका. जागतिक लेवलचा अभ्यास केला तर 108 शक्तीपीठ आहे. भारत देशाचा अभ्यास केला तर 51 शक्तीपीठ आहे. आणि निस्ता महाराष्ट्राचा अभ्यास केला तर 3.5 शक्तीपीठ आहेत. विठ्ठल विठ्ठल कुंडली गवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महारुद्र हनुमान जागतिक लेवलचा अभ्यास केला. 108 शक्तीपीठ आहे. 108 शक्तीपीठापैकी फक्त वैष्णोदेवीचं तुम्हाला माहिती असेल, प्रामुख्याने नाव ऐकून असाल. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहे. कसे तयार झाले असतील बरं 3.5 शक्तीपीठ? प्रत्येक शक्तीपीठाला कारण आहे महाराज. चमत्कार असल्याशिवाय नमस्कार घालत नाही. आता आल्यानंतर मी आमच्या भाऊंकडे बसलो होतो. गीते भाऊंनी मला सांगितलं जागृत देवस्थानी महाराज देवीचं. चमत्कार असल्याशिवाय एवढे लोक बसले का जमले का महाराज? 3.5 शक्तीपीठ कसे तयार झाले ऐका. आता जेवढे होते तेवढे 9, 9:15 पर्यंत माझा वेळ संपल्यानंतर मला सांगा. ज्याच्या दरबारात आपण जमलोय त्याचं वर्णन आपण केलं पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. थोडासा बास आणि स्ट्रबल द्यायचा. ज्याच्या दरबारात जमलोय त्याचं वर्णन आपण केलं पाहिजे. अभंगाकडे मी येणार आहे, पण शेवट एक 10-15 मिनिटं येणार आहे. ज्या देवीच्या दरबारात जमलोय ते 3.5 शक्तीपीठाचं वर्णन करू आणि वेळ भेटला तर 51 सांगण्याचा प्रयत्न करू. जगातलं पहिलं शक्तीपीठ माहूरगडची रेणुका, बोलत चला तुम्ही. दुसरं शक्तीपीठ कोल्हापूरची लक्ष्मी. तिसरं शक्तीपीठ तुळजापूरची तुकाई. आणि अर्ध शक्तीपीठ वणीची सप्तशृंगी माता. कसं कसं तयार झालं भीमराज सर पण ऐका. आता पहिलं शक्तीपीठ कसं तयार झालं? सत्ययुगामध्ये जमदाग्नी ऋषी माहिती आहे? त्यांची धर्मपत्नी रेणुका माता आणि रेणुका माताचा मुलगा परशुराम. पहिलं शक्तीपीठ सांगतो जगातलं. कसं तयार झालं ऐका ध्यान करून. जमदाग्नी ऋषी जेवढे भक्तीने श्रेष्ठ तेवढे स्वभावाने गरम महाराज. इस्त्याला हातात धराव पण जमदाग्नीला नाही, एवढे गरम. 5-6च्या सुमारास रेणुका मातेला सांगितलं पाणी घेऊन ये, तोपर्यंत मी पूजा करतो. पाणी आणण्यासाठी तळ्यावरती रेणुका माता गेली. ऐका ध्यान करून. आणि रेणुका माता पाणी आणण्यासाठी तळ्यावरती गेली. पूर्वीचा काळ काय एवढी सुविधा नव्हती. या आजीबाईंना विचारा महाराज. तळ्यावरती जावं लागायचं. स्वर आता बंद केला तरी जमीन मी लावला इकडं. तळ्यावरती जायचं, आडावरती जायचं, पाणी शेंदून आणायचं. हांड्यावरती हांडे असायचे. आजीबाई आठवतं ना? तुम्ही वाहिलं ना पाणी डोक्यावरती? आता बदल झाला महाराज. ग्रामपंचायत माध्यमातून आता दारात नळ आले. ज्यांनी नळाला नळी जुळली ती रानात टाकली. अजून 5 वर्षांनी नवऱ्याला तहान लागली, तीच नळी तोंडात भाऊ जेवढं प्यायचं तेवढं पिन बंद करून टाक. डेव्हलप होत चाललंय डेव्हलप. पूर्वीचा काळ असा नव्हता. रेणुका माता तळ्यावर पाणी आणण्यासाठी गेली. 1 तास झाला, 2 तास झाली. पूजा संपन्न झाली जमदाग्नीचे. आणि आवाज दिला रेणुके. रेणुकेचा पत्ता नाही. परशुरामाला आवाज दिला परशुरामा तुझ्या माईला पाणी आणण्यासाठी पाठवलंय. परशुरामा तिकडच गप्पा मारत बसली. एक कर माझ्यासाठी आता, पितृ आज्ञा आहे तुला. काय? माय आली पाणी घेऊन, विचार करू नको. हातात 2 परशु आहे, शिरच्छेद करून टाक, उडून टाक मुंडक. परशुरामाने विचार केला. एकीकडे बापाची आज्ञा आहे, एकीकडे माईला मारायचंय. काय केलं पाहिजे होतं परशुरामानेकडे? काय केलं पाहिजे होतं? परशुराम द्विधामना स्थिती आहे. बापाचं नाही ऐकलं तर बापाला राग, आणि इकडं आई मारतीये. परंतु बापाची आज्ञा आहे, शिरच्छेद करून टाक माय आल्यानंतर. पाणी घेऊन आली रेणुका माता. ऐका बरं का पहिलं शक्तीपीठ कसं तयार झालं. आतापर्यंत कोणी सांगितलं नसून तुम्हाला ध्यान करून ऐका. रेणुका माता पाणी घेऊन आली. परशुरामाच्या दरवाजात आली. परशुरामाने क्षणाचा सुद्धा विलंब केला नाही. हातातला परशु शिरावरती चालवला आणि शिरच्छेद झाला. रक्ताच्या थारोळ्यात रेणुका माता पडली दादा. आणि रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर जमदाग्नी ऋषी बाहेर आले. परशुरामा मी सांगितलेली पुत्र आज्ञा तू मानली, स्वतःच्या आईला मारलं. मी खुश आहे, तुला काय मागायचं ते माग.
परशुरामाने सांगावं, भूक लागली का आईला मागितल्यानंतर भाकर देणारी माय, तहान लागली का आईला मागितल्यानंतर पाणी देणारी माय रक्ताच्या थारोळ्यात पडली बाबा, मला काय गोड लागल बाबा. तुमची इच्छा आहे ना, तुमची इच्छा होती मी माईला माराव, तुमची इच्छा मी पूर्ण केली, तुमच्या आज्ञेच्या पुढे गेलो नाही. आता माझी एक सांगणं आहे तुम्हाला, तुम्हाला काय मागायचं ते मागा असं विचारलं ना, माझी एकच सांगणं आहे तुम्हाला, माझी मेलेली माय जिवंत करा बाबा. जमदाग्नीने हातामध्ये पाणी घेतलं. माऊली ज्ञानोबाराने 8व्या अध्यामध्ये असं वर्णन केलं महाराज. नेवाशा तालुक्यात कधी आले तर माऊली ज्ञानोबाराने सच्चिदानंद बाबा मेलेले उठवले, गेलेले सच्चिदानंद बाबा उठवले आणि त्यांना स्वतः ज्ञानेश्वरी सांगून लिहायला सांगितली. मेले माणूस जित उठविले. हा, सच्चिदानंद बाबाच्या हातून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. त्या माऊली ज्ञानोबाराने माणूस गेल्यानंतर जिवंत कसं करायचं याचं वर्णन करावं. ते जमदाग्नीने हातामध्ये पाणी घेतलं, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रेणुकावरती पाणी शिंपडलं. मेलेली रेणुका उठून बसली महाराज. आता एकटी रेणुका नाही उठून बसली, एकटी रेणुका नाही उठून बसली, तिच्या बरोबर कामधेनू नावाची गाय आली. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, सावली कल्पवृक्षाची सावली, कल्पवृक्षाची सावली, रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, कल्पवृक्षाची सावली, कल्पवृक्षाची सावली. जय शिव बाबाजी की जय, जय शिव बाबाजी की जय, जय शिव बाबाजी की जय, जय आनंदाची माझी रेणुका माऊली, वृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली. एकटी रेणुका नाही उभा राहिली, तिच्या बरोबर कामधेनू नावाची गाय आली. कामधेनू नावाची गाय काय करायची? धेनू म्हणजे गाय, कल्पवृक्ष वेगळा आणि कामधेनू वेगळी महाराज. धेनू म्हणजे गाय. तिच्या कानात सांगितलं 10,000 लोकांचा स्वयंपाक तयार करायचा, 5 मिनिटात तयार. कामधेनू नावाचं गाईचं काम. पण एक दिवस संसार सुखाचा चालू असताना पहिलं शक्तिपीठ कसं तयार झालं ऐका आता ध्यान करून. संसार सुखाचा चालू असताना जमदाग्नी ज्या जंगलामध्ये थांबलेले होते त्या जंगलामध्ये सहस्रार्जुन नावाचा राजा आला आणि सहस्रार्जुन नावाच्या राजाची जमदाग्नीची भेट झाली. दुपारचे 12 वाजलेले आहेत. जमदाग्नीने सांगितलं, सहस्रार्जुन नावाच्या राजाला विनंती केली, चल आता जेवणाचा टाइम झाला, निर्मुखी जाऊ नये. पण मी एकटा नाही म्हणे, 10,000 सैन्य माझ्या बरोबर. अरे चल सगळ्याला घेऊन. अहो 8-10 दिवस जाते रेणुका माताला स्वयंपाक करायचं म्हटल्यानंतर नाही, 5 मिनिटात सगळ्याला जीव घालतो म्हणे. अहो पण कसं शक्य आहे, 10,000 सैन्य मी काय एकटा नाही म्हणे. सहस्रार्जुनाला सांगितलं जमदाग्नीने, माझा शब्द आहे निर्मुखी जायचं नाही. 10,000 सैन्याला घेऊन सहस्रार्जुन नावाचा राजा आला गड्या. ऐका बरं का ध्यान करून, पहिलं शक्तिपीठ कसं तयार झालं. सहस्रार्जुन नावाचा राजा आला, 10,000 सैन्यांनी लाईनी धरल्या आणि चांदीचे ताट वाढले 10,000 सैन्यांना. आता चांदीच्या ताटात काय मुगाचं मेंदका वाढणार आहे का महाराज? 5 पकवानच असतील ना काहीतरी. चांदीच्या ताटामध्ये 5 पकवान, इंद्रायणी तांदळाचा भात. इथं भात टाकला का गीते भाऊच्या घरापर्यंत वाज जाईल असा इंद्रायणी तांदूळ महाराज. स्वयंपाक रेडी झाला, 5 मिनिटामध्ये स्वयंपाक रेडी झाला. म्हणून प्रश्न तयार झाला सहस्रार्जुनाला. राजे जमदाग्नी ऋषीला प्रश्न केला, ऋषी आम्ही अगोदर येणार होतो हे तुम्हाला माहिती होतं काय? 10,000 लोकांचा स्वयंपाक 5 मिनिटात कस काय तयार? खरं खरं सांगितलं, आमच्याकडे कामधेनू नावाची गाय. तिच्या कानात सांगितला 10,000 नाही, 1,00,000 लोकांचा स्वयंपाक काही मिनिटात तयार. सहस्रार्जुन नावाची राजाची नजर गायीवर गेली महाराज. सहस्रार्जुनाने सांगितलं, ऋषीला काय गाय लागत आहेत म्हणे. काही लोक म्हणतात ना महाराज लोकाला काय गाय लागत आहेत, महाराज लोकाला काय गाड्या लागत आहेत नाही, मग आम्ही पैप हिंडायचं का? लोक सहज बोलत आहेत. 25 आणि 30 लाखाच्या काय गाड्या लागत आहेत नाही. सहस्रार्जुन नावाच्या राजाची नजर गेली गायीवर. ऋषी मला ती गाय पाहिजे. नाही म्हणे, भेटू शकत नाही. ती अशी तशी गाय नाही, ती काय संगमनेरच्या बाजारातली गाय होती का महाराज?
स्वर्गातून आलेली गाय तुला भेटू शकत नाही. सहस्रार्जुनाने सांगितलं मला जेवायचं नाही, मला गाय पाहिजे. लोभ माणसाला वाईट असतो महाराज, लोभ. आणि लोभ माणसाचं वाटोळं करतो. लक्षपूर्वक ऐका. मग सरकार असो नाही तर माणूस असो, लोभ आला का वाटोळं झालंच. ती शिवसेना असो, राष्ट्रवादी असो नाही तर बीजेपी असो, लोभ आला का माणसाचं वाटोळं झालंच म्हणून समजा. सहस्रार्जुन नावाची नजर गायीवर गेली. नाही मला गाय पाहिजे. जमदाग्नीने सांगितलं गाय भेटू शकत नाही. सहस्रार्जुनाने तिची दुरी पकडली आणि वडीत 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 घेऊन चालला. रे ती काय बाजारातली गाय नाही, ती स्वर्गातली गाय, तुला नेऊ देणार नाही. जमदाग्नी अशी आडवे आले. सहस्रार्जुनाने लुटून दिलं. रक्ताच्या थारोळ्यात जमदाग्नी पडले. रेणुका माता पुन्हा आडवी आली, तिलाही लुटून दिलं. तीही रक्ताच्या थारोळ्यात पडली. तेवढ्यात परशुरामाला महाराज. जगातलं पहिलं शक्तिपीठ कसं तयार झालं आहे का? परशुरामाने पाहिलं माझी माय ही रक्ताच्या थारोळ्यात, माझा बाप ही रक्ताच्या थारोळ्यात. कुणी केलं हे? सहस्रार्जुनाने सांगितलं मी केलं. मला गाय घेऊन जायची. सहस्रार्जुन नावाच्या राजाकडे परशुरामाने पाहावं. आपले आई वडील रक्ताच्या थारोळ्यात. आणि सहस्रार्जुन राजाने शपथ खाल्ली 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करेल. 21 वेळा. कोणी शपथ खाल्ली? सहस्रार्जुन नावाच्या राजाच्या समोर परशुरामाने. परशुरामाची शपथ आहे महाराज ती. सहस्रार्जुन नावाच्या राजाने गाय हातात धरलेली आहे. परशुरामाने आई वडिलांना घेतलं. माहूरगडाच्या पायथ्याला कधी गेला तर माहोत्रा नावाचा घाट आहे. भगवान दत्तात्रेयाने परशुरामाच्या आईचं, वडिलाचं, जमदाग्नीचं, रेणुका मातेचा शेवटचा विधी परशुरामाला भगवान दत्तात्रेयाने सांगितलं महाराज. इथून खरं पिंडदान चालू झालं. आपले लोक म्हणते तीद केले कुठं वरती पोहोचतं का? भगवान दत्तात्रेयाने शेवटचा विधी सांगितला. आणि शेवटचा विधी सांगितल्यानंतर परशुराम शेवटचा विधी केला. असा डोंगर चढायला लागला. ऐका बरं का, पहिलं सांगतो मी माहूरगड कसं तयार झालं. पहिलं शक्तिपीठ सांगतो जगातलं. आणि डोंगर चढत असताना परशुरामाला आपल्या आईची आठवण झाली. ज्यावेळेस माझी माय रक्ताच्या थारोळ्यात पडली, माझ्या वडिलांना सांगितलं, त्यांनी जिवंत केली. आता सुखाने संसार चालला होता. कामधेनू नावाच्या गायीवरून सहस्रार्जुनाने दोघंही मारले गेले. दोघंही रक्ताच्या थारोळ्यात पडले. आता मला मायही राहिली नाही, आता बापही राहिला नाही. मग तहान लागली का कुणाकडे मागावं पाणी? भूक लागली का कुणाकडे मागावी भाकर? माझी माय मला पुन्हा दिसती का काय म्हणून परशुरामाने पाठीमाग वळून पाहिलं महाराज. ऐका बरं का, पहिलं शक्तिपीठ कसं तयार झालं. आपली माय आपल्याला पुन्हा दिसती काय? परशुरामाने पाठीमाग वळून पाहिलं. माय माय असते गड्या. जिवंतपणे जीव लावती याच्यात नवल नाही. गेल्यानंतर सुद्धा आपल्याकडे जिचं ध्यान असतं ना तिला माय म्हणतात. समृद्धी महामार्गावरती बस पलटी झाली आणि 26 जण त्याच्यात जळून मेले. तुम्ही सगळ्यांनी बातमी पाहिली, टीव्हीला बातमी पाहिली, पेपरला बातमी वाचली. त्याच्यामध्ये 3 जण शिरूर तालुक्यामध्ये रामलिंग नावाच्या गावातले होते. एक ॲडव्होकेट होता, त्याची मंडळी ॲडव्होकेट, त्याची मुलगी डॉक्टर. तिन्हीचा दशक्रिया मी स्वतः केला महाराज. अघटित घटना घडली ती, अघटित. पण 26 जण जळून मेले. पहिलं प्रेत बाहेर काढलं काय वाटलं नाही. दुसरं प्रेत बाहेर काढलं काय वाटलं नाही. 24 नंबरचं प्रेत असं बाहेर निघालं गड्या. लक्षपूर्वक आहे का? 24 नंबरचं प्रेत असं बाहेर निघालं. एक माय आपल्या लेकराला स्तनपान करत होती. बस पेटली. माईला वाटलं मी जळाले तरी जमन, पण माझं लेकरू जगलं पाहिजे. आपल्या लेकराला असं आवळून धरलं बाईने. दुर्दैव असं मायही जळाली आणि लेकरूही जळालं. ते चिटकलेलं प्रेत ज्या टायमाला बाहेर काढलं ना, त्या टायमाला सगळे ढळढसा रडत होते गड्या. मला एकच सांगायचं, जिवंतपणे जीव लावती नाही, मेल्यानंतर सुद्धा माईचा आपल्या लेकरात जीव असतो. परशुरामाला आपल्या आईचं ध्यान झालं. मला आता माझी आई दिसल का? दोघंही गेले म्हणून परशुरामाने घाई घाई पाठीमागं पाहिलं दादा. आणि त्या डोंगरावरून जात असताना पाठीमागं पाहिलं परशुरामाने. आपल्या आईचं ध्यान झालं आणि रेणुका मातेने त्या दोन्ही डोंगराच्या मधून मुंडकं बाहेर काढलं आपल्या लेकरासाठी. माहूरगडला कोण कोण गेलं बसलेल्या पैकी? पूर्ण मूर्ती का फक्त मुखवटा आहे? दोन्ही डोंगराच्या मधून मुंडकं बाहेर काढलं. आपल्या लेकराला मी दिसावं म्हणून मुंडकं बाहेर काढलं. हुरहुर लागली होती परशुरामाला. कुणाची? कुणाची? आईची. हुरहुर लागली होती माईची. कुणाला? परशुरामाला. हुरहुर लागली होती परशुरामाला माईची, म्हणून गडाचं नाव पडलं माहूर. जगातलं पहिलं शक्तिपीठ माहूरगडची रेणुका विठ्ठल विठ्ठल.
जगातलं दुसरं शक्तिपीठ सांगितलं होतं का कोणी? माहूरगड का नाव पडलं त्याचं कारणासही सांगितलं. दुसरं शक्तिपीठ कोल्हापूरची लक्ष्मी कसं तयार झाला ऐका आता. हिरण्यक्ष नावाचा राजा होऊन गेला. हिरण्यकशिपू त्याचा भाऊ. ऐका दादा, हिरण्यकशिपूच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. पण हिरण्यकशिपूचं एक वाक्य होतं, माझ्या राज्यात देवाचं नाव कोणीच घ्यायचं नाही. ज्याच्या राज्यात देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद. याच्यातून अर्थ एकच घ्यायचा, बाप किती नालायक असला तरी जमतं, माय नीट पाहिजे. उगले महाराज मनाने सांगत नाही. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उच्चार प्रल्हादी बिंबला, उच्चार प्रल्हादी बिंबला, उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवला धला कृष्ण दादा, कृष्ण दाता, उद्धवला धला कृष्ण दाता. बापाने चूक केली तरी जमतं, पण माय नीट असली, जमीन नीट पाहिजे. जमीन पीक चांगले येतं महाराज. हिरण्यकशिपूने सांगावं माझ्या राज्यात देवाचं नाव घ्यायचं नाही. त्याचा भाव हिरण्यकशाने 12 वर्ष तपश्चर्या केली. ऐका बरं का दुसरं शक्तिपीठ कसं तयार झालं. 12 वर्ष तपश्चर्या केली हिरण्यक्षने, आणि ब्रह्मदेवाने तयार केलेली सृष्टी, विको थोडं कमी करायचा, ब्रह्मदेवाने तयार केलेली पृथ्वी हिरण्यक्ष पाताळात घेऊन गेला, समुद्रात घेऊन गेला. ब्रह्मदेवाने विचार केला, मी बनवलेली सृष्टी, मी बनवलेली पृथ्वी हिरण्यक्ष पाताळात घेऊन गेला, मग आता काय करायचा. पुरुषोक्त्याच्या 21 वाऱ्याचं पारायण केलं. भगवान विष्णूला ब्रह्मदेवाने प्रसन्न केलं, आणि विष्णू भगवंताला ब्रह्मदेवाने सांगावं, देवा देवा आजपर्यंत काही मागितलं नाही देवा, एक कर, मी बनवलेली सृष्टी, मी बनवलेली पृथ्वी, तो हिरण्यक्ष नावाचा राक्षस पाताळात घेऊन गेला, समुद्रात घेऊन गेला, तिला वरती घेऊन ये. विष्णू भगवान आहे महाराज. त्याने वराहाचं रूप धारण केलं. वराह म्हणजे डुक्कर, कळतं ना तुम्हाला? डुक्कर कळतं ना? मकाचं पीक घेतलं, तुमच्याकडे मकाचं पीक घेतात का? भुईमुगाचं पीक घेतलं, मकाचं पीक घेतलं का डुकरांनी ते येचून खाऊ नये म्हणून तारीट करण सोडला जातो महाराज साईटनी डुकर मारायला. डुकर मारू नका, ते विष्णूचं रूप आहे महाराज. बरं डुकराचंच रूप का घेतलं बरं? डुक्कर जर मनोमत्त झालं तर त्याला रान डुक्कर म्हणतात महाराज. ते जर असं पळत आलं आणि शुभम महाराज ते जर सरळ पळत आलं ना, आपण थोडं जर साईडला गेलं तर इकडं आश्वीपर्यंत त्याला ब्रेक नाही लागत महाराज. तिथून जाऊन वळून येतं ते, त्याला रानडुक्कर म्हणतात. त्या रानडुकराचं रूप घेतलं. का रानडुकराचं रूप घेतलं महाराज डुकराचं वराहाचं? कारण डुक्कर असं उकरीत चालतं, भुम 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 भुम. शोध लावला पृथ्वीला. पृथ्वी अशी दातावरती घेतली महाराज. हत्तीला जसे 2 सुळे असतात ना, तसे डुकराला मधला दात असतो. आता आम्ही सायांच्या माध्यमातून पोराला शिकवत असताना आम्ही ते शिकवतो. कधी जर पाहायचं असेल तर डुकराला एखाद्या वेळेस जवळ घ्या, मधला दात आहे का नाही पहा. पण तो दात जर पाहायला गेले तर महिनाभर वाज जायचा नाही महाराज. डुकराचं काम कठीण आहे. हा, तुम्ही तुमच्या हिमतीवरती पाहू शकता. त्या दातावरती पृथ्वीला घेतलं. विष्णू भगवंताने तिला वरती आणलं. पृथ्वीने सांगितलं, देवा माझ्या शरीराला पहिल्यांदा कुणीतरी स्पर्श केला देवा. आता तू माझ्या शरीराला स्पर्श केला ना, माझ्याबरोबर तुला लग्न करावं लागेल. विष्णूने सांगितलं, मला पहिली बायको आहे बाई, तिला कुलं सोडिते. माझ्या शरीराला स्पर्श केला म्हणल्यानंतर विष्णू भगवंताला पृथ्वीने सांगावं माझ्याबरोबर लग्न करावं लागेल. नाही जमणार, करावं लागेल. माझ्या शरीराला कोणी स्पर्श करायला लावला होता मग तुला? मला वरती आणलं, माझ्या शरीराला स्पर्श केला, माझ्याबरोबर लग्न करावं लागेल. ऐकावं लागलं विष्णूला महाराज. विष्णूने लग्न करण्यासाठी बालाजीचं रूप धारण केलं. बालाजीला कोण कोण गेलं बसलेल्यापैकी? बालाजीला कोण कोण गेलं? श्रीमंत माणसं आहेत ना तुमच्या गावात? तुमचं गावच श्रीमंत आहे महाराज. टोमॅटोच्या बाबतीत तुमची बातमी सगळ्या महाराष्ट्रात झळकत होती. हा नाही पण आदर्श आहे. चला एक सांगू का दादा, ही मायेनी माती आहे ना, एखाद्या वर्षी तुम्हाला पाऊस नाही आला पैसे नाही देणार, दुसऱ्या वर्षी पैसे नाही देणार, पण 5-6 वर्षात एखाद्या वेळेस 80 लखपती करते ना ती. फक्त तिच्यावर प्रेम करता आलं पाहिजे गड्या. हा, ती माती आपल्याला कधीच बिना अन्न पाणी राहू देऊ शकत नाही. तिचे उपकार आहे ते पृथ्वीचे, त्या मातीचे, त्या धराचे उपकार आहे. मग पृथ्वीने सांगितलं माझ्याबरोबर लग्न करावं लागेल. विष्णू भगवंताने बालाजीचं रूप धारण केलं. आता तुम्ही बालाजीला गेला होतात, ज्यांनी वर बोट केले तुम्ही.
बालाजीला किती बायका आहेत? कोणत्याही देवाच्या दर्शनाला जायच्या अगोदर त्याची पार्श्वभूमी माहिती करून घ्यायची महाराज. पार्श्वभूमी माहिती असल्याशिवाय देवाच्या दर्शनाला जाऊ नये गड्या. चला असो काय हरकत नाही. बालाजीला 2 बायका आहेत. उजव्या हाताला 3 नाही 2च आहे अजून. माय वाचनात 2च गेल्या. तुम्ही पाहिलं काय? हा 2 बायका आहे. उजव्या हाताला लक्ष्मी आहे, डाव्या हाताला पद्मिनी आहे. बालाजीचं रूप धारण केलं आणि भगवान विष्णूने पृथ्वी बरोबर लग्न केलं. तिचं खरं नाव धरा. लग्नानंतर तिचं नाव पडलं पद्मिनी. ऐका बरं का, दुसरं शक्तिपीठ सांगतोय. लक्ष्मीला ज्या टायमाला कळालं माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं, कोणती बायको थांबणारे नवऱ्याने दुसरं लग्न केलं? लक्ष्मीला कळालं माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं, लक्ष्मी रुसली आणि कोल्हापूरला जाऊन बसली. हे दुसरं शक्तिपीठ आहे महाराज. ती रुसलेली लक्ष्मी ती. अजूनही भगवान बालाजी वरून दरवर्षी शालू पाठवला जातो. शालू म्हणजे लुगडं, लुगडं म्हणजे साडी. का पाठवलं जातं माहिती आहे का? अजूनही विष्णू भगवंताला असं वाटतं ते शालू पाहून माया लक्ष्मीचा रुसवा गेला तर गेला आणि ती पुन्हा आली तर आली. तुम्ही टीव्हीला परवा दिवशी पहा, घटस्थापनेच्या आदल्या दिवशी बालाजीवरून 55 लाखाचा शालू आला महाराज. ह्या वर्षी 55 लाखाचा. श्रीमंत देवता आहे बालाजी. साईनाथ महाराज श्रीमंत देवता, पण ते विष्णूचाच अवतार आहे, दुसरं कोण नाही. लक्षपूर्वक आहे का? 3 वर्षापूर्वी माझं कीर्तन होतं तिथं. घटस्थापने दिवशी अख्ख्या कोल्हापूरमधून शालूची मिरवणूक निघते. पहिल्या दिवशी तो बालाजीचा शालू घातला जातो. पहिल्या दिवशी विष्णूला अजूनही वाटत माय लक्ष्मीचा रुसवा गेला तर गेला आणि ती पुन्हा आली तर आली. यांचा जर रुसवा काढायचा असेल तर एकच पर्याय, सगळ्यात प्राणप्रिय जर यांना काय असेल तर साडी. एखाद्याच्या घरी जर गेलो ना महाराज, शेवट सरपणाला सुद्धा गरज नाही एवढ्याला साड्या आहेत. मी तुमचं नाही सांगत बरं का. असं कपाट जर उघडलं ना बदा बड डोक्यावर पडा त्यात तरी दिवाळीला कुरकुर चालूच आहे. लय जीव आहे महाराज त्यांचा बोळ्यात. तुम्ही यांना लग्नाला घेऊन जा कधीतरी. आपला सगळा जीव खाण्यात आणि यांचा सगळा जीव त्या 70 रुपयाच्या बोळ्यात. 4 दिवस चिवडी चर्चा, तुला कोणता कलर आला, मला कोणता कलर आला, अमकं झालं तमकं झालं. लय जीव महाराज. त्यांची चुकी नाही. ते लक्ष्मीला अजूनही भगवान विष्णू बालाजीच्या रूपात शालू पाठवतो. जगातलं दुसरं शक्तिपीठ तयार झालं. कोल्हापूरची लक्ष्मी विठ्ठल 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 विठ्ठल. तिसरं अजून मेळ लागा ना. तिसरं शक्तिपीठ तयार झालं. रामायणामध्ये तसं वर्णन आलं. लक्ष्मण भैयाने शूर्पणखेचे नाक कान कापले महाराज आणि शूर्पणखा रावणाकडे पळत गेली. रावणा, तू माझा खरंच जर भाऊ असला तर सीतेला चोरून आण. तोपर्यंत रावण शांत होता महाराज. रावणाच्या काय डोक्यात नव्हतं, काही डोक्यात नव्हतं रावणाच्या. भगवान शंकराची पूजा करत असताना रावणाच्या डोक्यात पण नव्हतं सीतेला आणायचं. पण शूर्पणखेने सांगितलं. मग रावण हा मायावी आहे. रावणाने मारीचीला सांगितलं, हरणाचं रूप घेतलं. हरिण सीतेच्या समोर गेलं. प्रभू रामचंद्र सीता अशी बसलेले आहेत आणि प्रभू रामचंद्र सीता गप्पा मारत असताना सोन्याचं हरिण समोरून आलं आणि सीतेचं लक्ष सोन्याच्या हरणाकडे गेलं. तिसरं शक्तिपीठ सांगतोय जगातलं बरं का. माहूरगडचं सांगितलं, कोल्हापूरचं सांगितलं, आता तिसरं शक्तिपीठ तुळजापूरचं. कसं तयार झालं ऐका. प्रभू रामचंद्र सीता माता गप्पा मारत असताना सीतेचं लक्ष गेलं सोन्याच्या हरणाकडं आणि सीतेने सांगितलं, आता 6 महिन्याने अयोध्येला जाणं होईल. शेजारच्या बाजारची विचारताना काहीतरी आणलं का? मग स्वामी आजपर्यंत 13 वर्षात काही मागितलं नाही. एक करा माझ्यासाठी. काय? ते हरिण जे चाललं ना त्याला मारा. त्या सोन्याच्या कातड्याची चोळी शिवायची. मला आलं का चोळीवर पुन्हा? त्या सोन्याच्या कातड्याची चोळी शिवायची मला. एक वाक्य बोलू का? थोडं जड आहे पचायला पण सोपं करून सांगतो. राम जवळ होता सीतेच्या. राम जवळ होता तेव्हा लक्ष गेलं सोन्याकड. राम जवळ होता तेव्हा लक्ष गेलं सोन्याकड. देव एवढा हुशार महाराज डायरेक्ट सोन्याच्या लंकेत नेऊन घातलं तेव्हा लक्ष गेलं रामाकड. सीतेला सांगितलं. सीतेने सांगितलं मला ते हरिण पाहिजे. धनुष्याला भान लावला आणि हरणा मागं पळत सुटला राम. ऐकावं लागलं बायकोचं रामाला महाराज, ऐकावं लागलं.
महादेवापासून नवरदेवापर्यंत असा माणूस नाही का जो बायकोचं ऐकत नाही. वाक्य ऐकलं ना तुम्ही? महादेवापासून नवरदेवापर्यंत असा माणूस नाही का जो बायकोचं ऐकत नाही. बसलेल्या पैकी करा बरोबर बोट, मी नाही ऐकत म्हणा. लग्न झाले ना तुमचे? करांवर बोट. राहू द्या, तुकड्याला माग होता भाऊ, राहू द्या. सगळ्याला ऐकावं लागतं. माझ्या वाचनात गेलेलं एकच पठ्य असं ज्याने बायकोचं ऐकलं नाही त्याचं नाव आहे रावण. नाही ऐकलं महाराज. आणि त्याची इतकी हुशार आणि त्याची इतकी सुंदर बायको आपल्या वाचनात अजून गेली नाही. श्रीगोंद्याला मी रामकथा केली होती त्यावेळेस मंदोदरीचं चरित्र सांगितलं होतं. किती सुंदर होती मंदोदरी दिसायला, किती सुंदर होती. अशुद्ध झालेलं सोनं जर मंदोदरीच्या अंगाला लावलं तर सोनं सुद्धा शुद्ध होत होती, एवढी सुंदर होती दिसायला. किती हुशार होती, किती हुशार होती. उद्या काय होणार आहे तिला आज माहिती होतं महाराज. तिने स्पष्ट सांगितलं होतं रावणाला, जाऊ नका युद्धाला, तुम्ही उद्या मरणार आहेत. आदल्या दिवशी सांगितलं होतं. नाही ऐकलं रावणाने महाराज, नाही ऐकलं. दशरथाने बायकोच ऐकलं, लोक दशरथाची पूजा करते. रामाने वनवासामध्ये बायकोच ऐकलं, हरणामागं पळाला, लोक रामाची सुद्धा पूजा करते. पण रावणाने बायकोच ऐकलं नाही तर रावणाला दसऱ्याच्या दिवशी जाळीत येत. याच्यावर एकच संदेश घ्यायचा, आपण आपल्या बायकोचं ऐकाय. सार्थक झाला सप्ताह महाराज. वा रे, ऐकायचं म्हणतात महाराज. आणि किती पुढारी असू द्या आणि किती बोल बच्चन असू द्या, कोणाच काही चालत नाही महाराज. कोणाचं आज जगात जर सगळ्यात चॅप्टर जर कोण असेल आणि सगळ्यात हुशार जर कोण असेल तर श्री राष्ट्रपती कोण आहे आता? हुशार असल्याशिवाय बसवलं महाराज. त्यांच्या मेमरीचा चांगल्या चांगल्या नाद नाही करायचं महाराज. बाई जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे. बाईने जर ठरवलं नाही एखाद्याचा कार्यक्रम करायचा, किती ताकद लावा गाड्या हो तुम्ही, काय चालत नाही. बाईच्या मेमरीचा चांगल्या चांगल्या नाद नाही करायचा. जगातलं सगळ्यात चॅप्टर जर कोण असेल तर श्री. किती चॅप्टर असते बाई सांगू का? माझ्या घरातलं उदाहरण सांगू का तुमच्या? माझ्या ना, आमचं उचाकल्यावर किती बरं वाटत पान तुम्हाला. कुशाल म्हणता तुमचे सांगा. काय बाबा येवा का नाही इकडे मी. पुढच्या म्हणजे तुमचं सांगा म्हणे तुमच्या घरातलं. मग हुशार आहे म्हणूनच म्हटलं ना. पण माझ्या घरातलं चला, तुमची इच्छा आहे ना माझ्या घरातलं सांगतो चला. परवा दिवशी माझा मोठा भाऊ नगरला आला होता महाराज, कोहिनूर मॉलला. स्वराचा आवाज थोडासा कमी करायचा अजित दादा. नगरला आला होता कोहिनूर मॉलमधून. त्याने एक 2000 रुपयाचं शर्ट घेतला आणि शर्ट घेतल्यानंतर तो मॉलच्या बाहेर आला. त्याने मला फोन केला. कुठे रे म्हणे? म्हटलं इकडे आष्टीला आलो होतो, कीर्तनाला. काय भानगड म्हणलं तुम्हाला फोन केला? काही नाही म्हणे, मी नगरला आलो होतो. म्हटलं कशाला आला होता? आलो म्हणे कोहिनूर मॉलला आलो, 2000 रुपयाचं एक शर्ट घेतलं. म्हणलं बरं झालं, चांगलं झालं, पण एक काम होतं म्हणे. म्हटलं काय काम होतं? म्हटलं पैसे पाठवायचे. काय नाही म्हणे, बिल पेड केलं. बाई किती चॅप्टर असते त्याचं उदाहरण देतो बरं. काय का माझ्या घरातलं देतो आता. हां, बिल पेड केलं. म्हणलं काय काम होतं? ते म्हणे घरी गेल्यावर काय सांगू म्हणे बायकोला, आता तिला बडबड करीत बसन म्हणे. तुम्हाला कुठं पाठावं का नाही, एवढे कुठं शर्टाला पैसे लागते का, तुम्हाला कोणी फसायला निघालंय, 2000 रुपयाला कुठं शर्ट येतो का, लई भनभन करीत बसन म्हणे, काहीतरी सोल्युशन सांग. मी म्हणलं भाऊ लग्न तो झालं, मला काय विचारित तू? नाही म्हणे, महाराज लोक लय चॅप्टर असते, 36 गावचं पाणी पिलेले असते. 36 काय माझे 48 होते दिवसाची महाराज. नाही म्हणे. मी म्हटलं आपण नाही सांगत बाबा, तुला काय सांगायचं ते सांग. घरी जाऊन बायकोला उत्तर. महाराज कधी आले तर जीव राहिबत्तीला माझं घर आहे नेवाशा तालुक्यामध्ये, पण शिक्षकी पेशामुळे वास्तव्य माझं जास्त पारनेरलं असतं. त्या परिसरात कधी आले शनी शिंगणापूर देवगडला तर तुम्हाला आमंत्रण आहे, तुम्ही घरी या. हां, तो आपला घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्याने आमच्या अशा बंगल्याची बेल वाजवली. बंगल्याची डोर बेल वाजवल्यानंतर त्याच्या मंडळीने असा दरवाजा उघडल्या तिची नजर शर्टावर पडली. महाराज नावा घेतला काय? हे म्हणे हा. केवढ्याचा घेतला? हे म्हणे 300 रुपयाचा. केवढ्याचा होता खरं सांगा, केवढ्याचा होता? काय धाका संता असू बा तुमचे, तुम्हाला माहिती आहे, आपल्याला काय अनुभव नाही अजून. हां, केवढ्याला सांगितलं गड्यानी? ती म्हणली एवढा भारी शर्ट 300 रुपयाला कसं काय? ती म्हणे सेल चालू होता. तो आपला आतमध्ये आला, सोफ्यावरती बसला आणि सोफ्यावरती बसल्यानंतर लक्षपूर्वक ऐका, त्याच्या मंडळीने चहा वगैरे केला. चहाचा कप आणि बशी हातामध्ये दिली. त्याने चहा वगैरे घेतला, टिपवायवरती बशी आणि कप ठेवून दिला. त्याची मंडळी त्याच्या शेजारी बसली. ऐका बरं का बाई किती चॅप्टर असते. खरं सांगा म्हणे केवढ्याचं शर्ट आहे? ते म्हणे खरंच 300 रुपयाचा आहे. अहो एवढा भारी शर्ट कसं काय 300 रुपयाला? अगं सेल चालू होता म्हणे. खरं सांगा ना केवढ्याचा? अगं तू ही शपथ 300 रुपयाचा, मला काय करायचं म्हणे खोटं बोलून. खरंच 300 रुपयाचा आहे. त्याच्या मंडळींची ते म्हणे खरंच 300 रुपयाचा आहे, खरंच 300 रुपयाचा आहे, खरंच 300 रुपयाचा आहे. त्याच्या मंडळीने महाराज जवळ पडलेली पर्स घेतली, त्याच्यातून 300 रुपये काढले. हे दरा म्हणे 300 रुपये, हे शर्ट माझ्या भावाला द्या म्हणे, तुम्ही दुसरा आणा म्हणे. कसं करायचं आता? 5 मिनिटात केवढ्याला गेलं महाराज ते? 5 मिनिटात 1700ला गेलं. यांच्या डोक्याला डोकं लावणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही बाप्पा. हां,
5-6 महिन्यानंतर मी माझ्या गावात गेलो होतो नवनाथ महाराज, 5-6 महिन्यानंतर. आणि माझ्या शेजारच्या मावशी अशा बाहेर उभा होत्या. मी म्हटलं मावशी, मोदी साहेबांनी बस फ्री केली, तुम्ही फिरल्या का नाही? म्हटलं तुमच्याकडे आहे ना तिकीट फ्री? आजीबाई तुम्ही फिरल्या का नाही? फिरत जायचं, शासनाच्या नियमांचा फायदा घ्यायचा. मी शेजारच्या मावशीला विचारलं, म्हणलं मोदी साहेबांनी बस फ्री केली, तुम्ही फिरल्या का नाही? ते म्हणे अक्षय महाराज, मा सासर गावातलंच आहे आणि माहेर गावातलंच आहे. मा सासर गावातलंच आहे, माहेर गावातलंच आहे. मोदीला म्हणा रिक्षा फ्री कर म्हणा. आता कसं करायचं महाराज? यांच्या डोक्याला डोकं लावणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. प्रभू रामचंद्रांनी उगाच धनुष्याला बाण नाही लावला महाराज. धनुष्याला बाण लावला. प्रभू रामचंद्र हरणामागं पळाले. इकडं रावण आला. रावणाने पाहिलं सीतेच्या जवळ लक्ष्मणजी आहे आणि लक्ष्मण जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंत आपल्याला सीतेला नेता येणार नाही. लक्ष्मण म्हणजे संत आहे, रामायणातला राम म्हणजे देव आहे. मला संतावरती यायचं बरं का. लक्ष्मण म्हणजे संत आहे आणि राम म्हणजे देव आहे. रावणाने विचार केला जोपर्यंत लक्ष्मण जवळ आहे तोपर्यंत आपल्याला सीतेला नेता येणार नाही. मग काय करायचं? मायावी होता, त्याने हरणाच्या मुखातून उद्गार बाहेर काढले, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. सीतेच्या कानावरती आवाज गेला, लक्ष्मण भाऊजी, स्वामी संकटात आहे. हरणामागं पळालेले राम संकटात आहे, तुम्ही त्यांना वाचवायला जा. लक्ष्मणाने सांगितलं, वहिनी वहिनी, तो जगाचा बाप आहे, त्याच्या डोक्याच्या केसाला धक्का लावायची सुद्धा कोणाची ताकद नाही. पण लक्ष्मण जर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण सीतेला नेत नाही. रावणाने विचार केला. रावण मायावी होता. रावणाने सीतेच्याच मुखातून उद्गार बाहेर काढले. सीता सांगते, भाऊजी मला माहिती आहे तुम्ही का जात नाही. का जात नाही वहिनी? मला माहिती आहे लक्ष्मण भाऊजी तुम्ही का जात नाही. का जात नाही वहिनी? तुम्हाला असं वाटतं हरणामागं पळालेला राम, हरणामागं गेलेला राम तिकडंच मराव आणि सीता माझी व्हावी, बस एवढंच वाक्य कारणीभूत आहे. बिना चपलाचा अशोक वाटिकेत 6 महिने बसायला सीतेला एवढंच वाक्य कारणीभूत आहे महाराज. संन्यासी साधूला बोलली, संन्यासी साधूला, तुमच्या दरवाजात एखादा भिकारी आला, तुमच्या दरवाजात एखादे महाराज आले, तुम्हाला काही द्यायचं नसलं देऊ नका गड्या, पण या मुखाने कोणाला अपवित्र बोलू नका, लक्षपूर्वक आहे का. साधूचं काम असं आहे, साधूने चालता बोलता आशीर्वाद दिला, हातात माती घ्या, सोनं झाल्याशिवाय राहत नाही. पण चालता बोलता घराकडे पाहून शाप दिला, भर दुपारी 12 वाजता घर पेटल्याशिवाय राहत नाही. साधूचं काम कठीण आहे. संन्यासी साधूला बोलली आणि संन्यासी साधूला बोलल्यानंतर लक्ष्मणाने सांगावं, वहिनी तुमच्या मुखातून अभद्र वाक्य आलं, आता काहीतरी घडणार, काहीतरी घडणार. लक्ष्मणजी बाहेर आले. आपल्या बाणाने लक्ष्मण रेषा आखली. वहिनी जोपर्यंत आम्ही येत नाही तोपर्यंत याच्या बाहेर येऊ नका. कुणाचं सांगणं आहे? कुणाचं सांगणं आहे? लक्ष्मणाचं. लक्ष्मण रेषा म्हणजे घराचा उंबरा. जोपर्यंत माणूस घरात येत नाही तोपर्यंत घराच्या बाहेर स्त्रीने जायचं नाही. पण आपण लय हुशार माणसं, आपण 3च चौकटी ठेवल्या, खालचं काढून टाकलं. कोणी कुठं जा, कवा जा, 8-9 दिवसांनी माहित होतं महाराज. नाही कळायचं तुम्हाला. लक्ष्मण रेषा म्हणजे उंबरा आहे. लक्ष्मणाने रेषा आखली. रावण आला. भिक्षां देही. सीतेने सांगितलं आतमध्ये या. नाही मी येऊ शकत नाही, तुम्ही बाहेर या. बाहेर घेतलं, सीतेला उचललं आणि सीतेला रावण घेऊन गेला. जटायूचे पंख छाटले आणि जटायूचे पंख छाटल्यानंतर लक्षपूर्वक आहे का मी काय सांगतो. प्रभू रामचंद्र आले. सीता कुठे, सीता कुठे. तिसरं शक्तिपीठ सांगतोय बरं का. प्रभू रामचंद्र रडायला लागले. डोंगराला विचारायची माझी सीता पाहिली का, दगडाला विचारायची माझी सीता पाहिली का, झाडाला विचारायची माझी सीता पाहिली का. भगवान शंकर आणि पार्वती माता वरतून चालले होते. पार्वतीचं लक्ष गेलं, अरे हा राम बायकोसाठी रडतो, नवराजाची पूजा करतो. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. महानवराजाची पूजा करतो, तो बायकोसाठी रडतोय. दगडाला विचारतो सीता पाहिली का, डोंगराला विचारतो सीता पाहिली का, अशोकाच्या झाडाला विचारतो सीता पाहिली का. एवढा मोठा देव आणि बायकोसाठी रडतोय. भगवान शंकराला पार्वती मातेने सांगितलं, मी सीतेचं रूप घेते आणि खाली जाऊन बसते, रामाला ओळखू येणार नाही. शंकराने सांगितलं, मी त्याची पूजा करतो, तो किती हुशार असन, थट्टा करू नको त्याची, तो 100% तुला ओळखेन. नाही ओळखणार म्हणे. तो दगडाला विचारतोय सीता पाहिली का, झाडाला विचारतो सीता पाहिली का, मी हुबेहूब सीतेचं रूप घेते आणि खाली जाऊन बसते. शंकराने सांगितलं, थट्टा करू नको बाई. आणि थट्टा कोणी कोणाची करायची नसते. थट्टा रावणाने केली,
लंका सोन्याची जळाली. थट्टा करायची नसते. दुपारच्या वरी एक म्हातारी दही भाकर खाऊन अशी मस्त झोपली होती झाडाखाली. तिची नात आली महाराज. नात काही गरज नव्हती, म्हातारी घोरत होती, काही गरज नव्हती खेटायची. नातीने बसल्या बसल्या असल्या कापसाची वात वळली आणि म्हातारीच्या नाकात घातली. जशी नाकात घातली तसा पांढरा बतासा तोंडात आला हिच्या महाराज नातीच्या. 1.5 महिना थुकत होती, 1.5 महिना. पुढं काय झालं मला नाही माहित बाबा. थट्टा करू नये कोणाची. शंकराला सांगितलं थट्टा करू नको, तो तुला ओळखीन. पार्वती मातेने सांगितलं नाही मी जाणार, मी सीतेचं रूप घेऊन बसणार, ओळखू शकत नाही मला राम. अगं जगाचा बाप आहे तो, मी त्याचं भजन करतोय, ते तुला 100% ओळखीन, थट्टा करू नको. नाही मी जाणार. नको म्हणलं बायाला जास्त उते तू महाराज. हे तवापासून, हे का आताच नाही, पार्वतीपासून आहे. पार्वतीने ऐकलं नाही, मी जाणार, सीतेचं रूप धारण करणार. शंकराने सांगितलं जा जायचं तर, पण रामाने जर ओळखलं मी 12 वर्ष तुला कैलासावरती घेणार नाही, 12 वर्ष. तरी पार्वती माता गेली, सीतेचं रूप धारण केलं, एका दगडावरती बसली आणि दगडावरती बसल्यानंतर प्रभू रामचंद्र आले. दगडाला विचारतात सीता पाहिली का, झाडाला विचारतात सीता पाहिली का, डोंगराला विचारतात सीता पाहिली का, अशोकाच्या झाडाला विचारतात सीता पाहिली का. रडत असताना प्रभू रामचंद्र आले जिथं पार्वती मातेनं रूप धारण केलं होतं. आणि रूप धारण केलेली पार्वती माता दगडावरती जिथं बसलेली होती, प्रभू रामचंद्र समोर आले. आता तिला वाटलं 100% सीता म्हणून आवाज देणार. जगाचा बाप आहे महाराज तो, जगाचा बाप तिच्या समोरून गेला पण पाठीमागं पाहिलं नाही. तिला वाटलं लक्ष नाही म्हणून शुक आवाज दिला. प्रभू रामचंद्राने पाठीमागं पाहिलं आणि पाठीमागं पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्राचं वाक्य आहे महाराज, देवी भागवतामध्ये त्याचं वर्णन आलं. प्रभू रामचंद्र पार्वती मातेकडे पाहून म्हणतात तू का ग आई येथवरी आलीसी. ऐका, तू का ग आई येथवरी आलीसी. पार्वती मातेला आई आणि भगवान शंकराला वडील मानणारे प्रभू रामचंद्र. तू का ग आई येथवरी आलीसी. तिचं खरं नाव तू काई अपभ्रंश झाला तुळजाई. पार्वतीला वाटलं आता रामाने ओळखिलं. महान नवरा 12 वर्ष कैलासावर घेणार नाही, 12 वर्ष. जेवढी गुरी पान होती पार्वती तेवढी काळी जरात पडली महाराज. काळा कलर झाला, चेहरा काळा झाला आणि कुंकू होतं छोटं, ते तसंच पांगलं गेलं. तुळजापूरला कोण कोण गेलं? देवीचा कलर काळा आहे का गोरा आहे? मी सांगतो ते बरोबर आहे का? कीर्तन संपले युट्यूबला सर्च करा, तुळजापूरची देवी काळा आहे का गोरा आहे? आपला नवरा 12 वर्ष वरती घेणार नाही. जेवढी गोरी पान पार्वती तेवढी काळी पडली महाराज. पार्वती तेवढी काळी पडली, कुंकू असं मोठं झालं आणि 12 वर्ष वरती घेणार नाही. 12 वर्ष बुऱ्हानगरला तेल्याच्या घरी राहिली पार्वती. 12 वर्ष तेल्याच्या घरी राहिली. अजूनही तुम्ही तिथे गेलात तर तेल्याच्या घरातूनच मिरवणूक निघते महाराज. पहिला मान पालखीचा तेल्याचा, पहिला मान. 12 वर्ष तेल्याच्या घरी राहिली. जगातलं 3रं शक्तीपीठ तयार झालं. तुळजापूरची तुकाई विठ्ठल विठ्ठल वरदे श्री ज्ञानदेव हरिनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की. अर्धशक्तीपीठ, वणीची सप्तशृंगी माता, महिषासुराचा वध करायचा. ब्रह्मा विष्णू महेश त्यांना काय ऐकना. तिघाने मिळून एकत्र रूप धारण केलं आणि तिघाने मिळून एकत्र रूप आदिमाया शक्तीचं धारण केलं. दादा महिषा एवढा कठीण होता. कधी महिषा दिसायचा, कधी याला दिसायचा, कधी महिषा दिसायचा, कधी ह्याला दिसायचा. मग आदिमाया शक्तीने असा डोंगरावर जाऊन दिला, वरती पर्वतावर नेला आणि वरती पर्वतावर धरला. 18 भुजा धारण केल्या दादा आणि मुंडक्यावर पाय दिला. कधी गेले सप्तशृंगीला तर 18 भुजा आहे आणि जीभ बाहेर काढले, वरती मुंडक्यावर पाय दिला, महिषा मारला महाराज. अर्ध शक्तीपीठ तयार झालं. वणीची सप्तशृंगी विठ्ठल 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 विठ्ठल. सरपंच आत्ताशी 3.5 झाले. 51 शक्तीपीठ सांगायचे म्हणल्यावर 2-4 दिवस लागतील. पण कोणी सांगितलं होतं आतापर्यंत मला खरं सांगायचं? काळाची गरज आहे महाराज, हे माहिती होणं. ज्याच्या दरबारात आपण बसलोय त्याचं वर्णन आपण केलं पाहिजे. आपण महाराष्ट्रात जन्माला आलो गड्या. ऐका दादा, त्या देवीच्या दरबारात आपण बसलोय आणि त्या देवीच्या दरबारामध्ये संतपर प्रकरणातला अभंग घेतला. आता जगावरती 3 जणांचे उपकार आहे. पहिले उपकार आहे देवाचे उपकार आहे, दुसरे उपकार आहे
मायबापाचे उपकार आहे आणि तिसरे उपकार आहे संताचे उपकार आहे. पण देव सगळ्यावरती उपकार करत नाही नवनाथ महाराज. देवाने सगळ्यावर उपकार केले असते तर 100 कौरव मरूच दिले नसते गड्या. देव सगळ्यावरती उपकार करत नाही. मग देव कुणावरती उपकार करतो? भक्ता राखे पायापासी दुर्जनासे संहारी. देवाचा विषय संपला. दुसरे उपकार. पण देवाची कृपा जोपर्यंत तुमच्यावरती तोपर्यंत तुमच्या डोक्याच्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही. पण त्याने जर कृपा काढून घेतली रे गड्या, तुमच्याकडे किती पैसा असू द्या कोणाच काही चालत नाही. त्याची कृपा जोपर्यंत येत तोपर्यंत तुम्हाला धोका नाही. कोरोनाच्या काळात कोटी कोटी रुपये देणारे लोक मेले महाराज. आपल्याला जिवंत ठेवले, कृपा आहे त्याची. आणि देवाच्या मनात आल्यावर तो काही करतो, फक्त त्याच्या मनात आलं पाहिजे. देवाच्या मनात आलं, इमानातून पडलं तरी जगवतो महाराज. त्याच्या मनात नसलं, सायकलून पडलं तरी देव जगून देत नाही. देवाच्या मनात आलं, समुद्रातून सुद्धा बाहेर काढतो. त्याच्या मनात नसलं, ते हौदातून सुद्धा बाहेर येऊन देत नाही. देवाच्या मनात आलं, रात्रीतून श्रीमंत करतो. त्याच्या मनात आलं, रात्रीतून भिकारी करतो. रात्रीतून श्रीमंत केलं. सांगू का महाराष्ट्रातली घटना? रात्री रेल्वे स्टेशनवरती भीक मागत होती. रात्री सकाळी करोडपती झाली. तिचं नाव आहे रानू मंडल. यूट्यूबला जाऊन सर्च करा. रात्रीतून भिकारी केलं. लई मोठी यादी व्यासपीठानं सांगायसारखं नाही. तुम्ही तुमचा अभ्यास करा. देवाच्या मनात आलं, चालू भाषणात राजीनामा द्यायला लावतो भाऊ. त्याच्या मनात आलं, 3 दिवसांनी वापस घ्यायला लावतो. देवाच्या मनात आला, आदल्या दिवशी विरोधी पक्षात ठेवतो. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट उपमुख्यमंत्री करतो. आलं तुमच्या डोक्यात मी कोणाविषयी बोलतोय ते? मागच्या महिन्यात 3 तारखेला स्वतः माझ्या समोर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दिलीपराव वळसे साहेब बसले होते. अनेक जणांकडे माझे नंबर सेव्ह, तुम्ही माझं स्टेटस पाहिलं असेल. दादांच्या समोरही वाक्य बोललो महाराज मी. त्यांना म्हटलं दादा तुमच्या हातात काही नाही. त्यांना एक प्रमाण सांगितलं, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, चाले हे शरीर कुणाची आसत्ते, कोण बोलविते तुझी आसत्तेने वेदांती बोलणे, तुझी आसत्तेने वेदांती बोलणे, तुझी आसत्तेने वेदांती बोलणे, तुझी आसत्तेने वेदांती बोलणे, तुझी आसी चालणे, तुझी आपणे, तुझ्या चालणे, तुझ्या बळे, तुझ्या चालणे, तुझ्या बळे, तुझ्या बळे, तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, तू समर्थ ब्रह्मांडाचा, तू समर्थ ब्रह्मांडाचा, तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. हा, आता शिक पेटलंय खरं कीर्तन. हा, आणि एकदम समर्पक प्रमाण दिलं. जिथं पाहिजे तिथं. शेतकऱ्याच्या भाषेत त्याला पाचर म्हणतात महाराज. नाही तर आमचं कीर्तन रंगात देतं, भजनी प्रमाण देतात. वाकून टाक साडा. मी म्हणलं तुम्ही घडीवर पडा, त्या वाकून टाकत्या साडा, नाही तर काही करत्या. लई चित्र लोक भेटतात महाराज. मला वय कमी पण एवढे दांडगे अनुभव घेतले मी, काय सांगू तुम्हाला. ग्रामीण भागात मी कीर्तन कमी करतो, तुम्हाला खरं सांगतो. ग्रामीण भागात गेले की ते सुतळीने बांधलेली मैक. आज आमच्या दादाची सिस्टीम, ते माझे मित्रच आहे, त्यांची सिस्टीम चांगली म्हणून जमत आहे. गुळाचा खडा ठेवलेला असो, मासा गोंगांग 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 करतात. कीर्तन रंगात येतं, भजनी वेगळीच प्रमाण देतात. आता परवा दिवशी मी अभंग घेतला, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. मागच्याच्या पाठ नव्हता. तो म्हणला शिव भोळा चक्रवर्ती त्याची आई माई चुलती. मी म्हणलं मनात काय काय करतो. बरं इथपर्यंत लोक थांबत नाही. कीर्तन संपल्या राजकीय क्षेत्रातला एखादा बोलायला उठतो. आज या ठिकाणी अक्षय महाराज उगले नेवासा तालुक्यांनी सुंदर कीर्तन सेवा केलेले सगळ्या सोनोशी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भावपूर्ण. त्याच्या पुढे डोक्यात सकाळचा मंडप आहे का संध्याकाळचा आहे म्हणून. लय विचित्र भेटते. आज वातावरण गोड आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, जोपर्यंत त्याची कृपा तुमच्यावर आहे. कृपा लागली से आस मला गोरी अभंगाचे, लागली से आस मला गोरी अभंगाचे. कृपाचा पांडुरंगाची, कृपाचा पांडुरंगाची.
जोपर्यंत त्याची कृपा आहे तोपर्यंत तुम्हाला धोका नाही. सकाळचं मी कीर्तन केलं महाराज आणि येताने नोबेल हॉस्पिटल आहे लक्षपूर्वक आहे का नगरमध्ये. त्या नोबेल हॉस्पिटलला आमच्या परिसरातला श्रीमंत माणूस ॲडमिट होता. माझ्या घरून फोन आला आमच्या आईसाहेबांचा, महाराज येता येता त्याला भेटून या म्हणे तुम्हाला वेळ असला तर. मी म्हटलं 5-10 मिनटं वेळ तर भेटून जावा. कृपेविषयी बोलतो आता तुम्ही प्रमाण दिलं म्हणून ऐका. मी त्याला भेटायला गेलो महाराज. मोठ्या लोकांना भेटलेलं बरं राहतं दर्शिक, भेटायचं त्यांना बरं का. फक्त शेवटच्या काळात भेटायचं, मध्ये न भेटायचं. काय भेटायचं कमवून भेटायचं विस्तीर्ण बोलन मी या विषयावर एका दिवशी. मी त्याला भेटायला गेलो. त्याचं नेमकी डिस्चार्ज झालेलं होता. डिस्चार्ज माऊली महाराज, सुट्टीची गडबड चालू होती. ऐका, कृपेविषयी बोलतो देवाच्या. मी त्याच्या समोर बसलोय, तो असा कॉटवरती झोपलेला आहे, मी खुर्चीवरती बसलो गप्पा मारत. डॉक्टरांनी नेमकी बिल बनवलं आणि त्याच्या समोर आणून टाकलं महाराज. 8 लाख रुपये बिल केलं होतं गडाक महाराज, 8 लाख. म्हाताऱ्याने बिल पाहिलं आणि म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. म्हाताऱ्याला विचारलं डॉक्टरने, का रडता, आजारी आहे म्हणून रडता का? नाही म्हणे, मी नीट झालो. मग काय झालं म्हणे रडायला? बिल जास्त झालं का पैसे नाही म्हणे तुमच्याकडे, नसले तर कमी करतो म्हणे. म्हाताऱ्याने सांगितलं तो यासारखे 10 हॉस्पिटल टाकतील म्हणे, माय पोरं एवढे श्रीमंत आहे. ऐका बरं का. मग काय झालं म्हणे रडायला? म्हाताऱ्याने दिलेलं उत्तर लय मार्मिक होतं गड्या. कृपेविषयी बोलतोय. म्हाताऱ्याने सांगितलं, डॉक्टर मी का रडतो त्याचं कारण ऐक म्हणे. किती दिवस सांभाळलं रे म्हणे तुम्हाला? ते म्हणे 8-9 दिवस सांभाळलं. किती बिल केलं म्हणे? 8 लाख रुपये बिल केलं म्हणे. ऐका बरं का. 8-9 दिवस सांभाळलं म्हणे, 8 लाख रुपये बिल केलं म्हणे. 80 वर्ष माझं वय चालू आहे म्हणे. जगाच्या बापाने आजपर्यंत फुकट सांभाळलं, रुपये घेतला नाही. 8-9 दिवसात तुला 8 लाख रुपये द्यावं लागते. दुर्दैव आहे महाराज. जोपर्यंत तो सांभाळतो ना तुम्हाला तोपर्यंत धोका नाही. प्रमाण सांगू का? मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आघात निवाराया. समृद्धी महामार्गावरती मी मगाशी बोलून गेलो, बस पलटी झाली, 26 जण जळून मेले. त्याच्यानंतर 2 तासाने सप्तशृंगी गडावरती बस पलटी झाली. 400 फूट बस खाली पडली महाराज. 400 फूट बस खाली पडली. 18 लोकांपैकी फक्त 1 म्हातारी मेली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाची बातमी माझ्याकडे पेपरचा कात्रण आहे. अक्कलकोट रस्त्याला बस चालली होती, 55 माणसं होतं. हे दोन्ही बसपेक्षा भयानक ऍक्सिडेंट त्या बसचा झाला. पण स्वामींचं भजन चालू होतं, झाडावरती 55 लोकांसाठी बस आदळली, कोणाला खर्चटलं सुद्धा नाही. ही कृपा कोणाची आहे? 26 जण जळून मरतात हायवेवरती. 400 फूट बस खाली पडून 1 म्हातारी मरतीये आणि 55 लोकांना खर्चटत सुद्धा नाही. कृपा त्या पांडुरंगाची. त्याने सांभाळायचं म्हणलं ते कसं सांभाळतं. त्याच्यामुळे ऐका, पण त्याचं पण काम असं आहे, तो जर तुम्हाला सांभाळत असेल तर 24 तासापैकी 5 मिनिटं त्याचं भजन करायला काय जड जातं तुम्हाला? मी म्हणत नाही ना 24 तास मंदिरात जाऊन भजन करा. 5 मिनिटं तुम्हाला वेळ असेल, राधे 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 राधे, कृष्ण 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 कृष्ण. तुम्हाला जो देव आवडतो, शनी भगवंत आवडत असेल, गणपती बाप्पा आवडत असेल, गणपती बाप्पा नंतर देवी आवडत असेल, त्या देवाचं भजन करा. पण भजन करा. त्याच्या नामस्मरणात जेवढी ताकद आहे तेवढी जगात कशात नाही. देवात जास्त ताकद आहे का नावात जास्त ताकद आहे? त्याच्या नावाने दगड तरले का देवाच्या हाताने दगड तरले? नावाने. त्याच्या नावात एवढी ताकद आहे. नामस कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. आणि त्याला काय काळ वेळ लागतो का? काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही. दोन्ही पक्षाचा उद्धार सांगितला, दोन्ही पक्षाचा. आता 3 पक्ष एकत्र आलेले, त्या पक्षाविषयी नाही बोलत मी. 2 पक्ष, आताचा पक्ष आणि पितृपक्ष. पूर्वजांचा सुद्धा उद्धार महाराज, पूर्वजांचा. पण आपण नामस्मरण करावं, त्याचे नामस्मरण. पण त्याचं नामस्मरण करत असताना त्याचं काम असं आहे, तो कुणावर उपकार करतो? भक्ता राखे पायापासी, दुर्जनांसी संहारी. देवाचे उपकार आहे भक्तावर. दुसरे उपकार मायबापाचे. आता मायबाप कोणावरती उपकार करतात? मायबाप काय करत नाही असं नाही. संगमनेरला आता मागच्या महिन्यामध्ये धोंड्याचा महिना झाला, बरोबर आहे ना? संगमनेरला एका मोठ्या माणसाने संत पूजन ठेवलं होतं महाराज. धोंड्याच्या महिन्यामध्ये 5 पक्वान बनवलेले होते. 5 पक्वानाचा एवढा खर्च केलेला होता आणि 5 पक्वानाच्या अशा पंक्ती बसले महाराज. 10-12 गरीबाचे पोरं आले. मायबाप कोणावरती उपकार करतात उदाहरण आहे का? 10-12 गरीबाचे पोरं आले आणि गरीबाच्या पोरांनी पाहिलं 5 पक्वान आहे, चपला काढल्या, चटई खाली. 10-12 गरीबाचे पोरं बसले. पत्रवाळ्या समोर आल्या आणि पत्रवाळ्या समोर आल्यानंतर त्याच्यामध्ये गुलाबजांबू येणार. तेवढ्यात VIP 4-5 गाड्या समोरून आल्या. इनोवा क्रिस्टा आली, फॉर्च्युनर आली, ऑडी आली, मर्सडीज आली आणि 4-5 गाड्यामधून पांढरे कपडे घातलेले श्रीमंत माणसं खाली उतरले. मनाने श्रीमंत नाही, पैशाने श्रीमंत खाली उतरले. आणि ज्याची पंगत होती त्याच्याकडे सामान्य माणूस पळत गेला. दादा दादा, अमके अमके लोक आपल्या जेवणासाठी आले.
धोंड्याच्या महिन्याचं जेवण ठेवलं, त्याच्यासाठी जेवण्यासाठी अमके अमके लोक आले. त्यांनी सांगितलं अरे त्यांची व्यवस्था करा, निर्मुखी नाही गेले पाहिजे. अहो पण जागाच नाही म्हणे कुठं. अरे त्यांना निर्मुखी पाठवू नका, कोणाला उठवायचं ते उठवा, पण पटकन त्यांना बसवा. शेवटी अन्याय झाला. 10-12 गरीबाचे पोरं जिथं बसलेले होते त्यांना उठवण्यात आलं. चपला चटई खाली गुंतलेल्या पोरांनी तसेच ठेवल्या. मायबाप कोणावरती उपकार करतात त्याचं उदाहरण देतो गड्या, ऐका ना. लेकराला उठवण्यात आलं. हातावरच्या पत्तरवाळ्या हातामध्ये लेकरांनी घेतल्या. 10-12 पांढरे कपडे घातलेले माणसं तिथं बसले आणि ते पत्तरवाळे घेऊन लेकर लिंबाच्या झाडाखाली जाऊन उभा राहिले. आणि लिंबाच्या झाडाखाली जाऊन उभा राहिल्यानंतर पंक्तीवाला वाढायला आला. गुलाबजामू घेऊन तसंच पुढे यायचा. त्याच्या पत्तरवाळीवरती गुलाबजामू टाकायचा. पोरांनी बासुंदीसाठी ग्लास पुढे करावा. भरपेट पोरांनी अन्न खाल्लं. पाची पकवान महाराज. आणि जेवण झाल्यानंतर आपल्या चपला सापडण्याकरता 10-12 बोरं तिथं गेले. सगळ्याच्या चपला सापडल्या, पण 2 पोराच्या हरवल्या, रामच्या आणि श्यामच्या. 45 डिग्री सेल्सिअसचं तापमान आहे. 2.5 किलोमीटर गावापासून वस्ती आहे. बिना चपलाचे पोरं पळत सुटले. ऊन म्हणतोय मी. आणि पळत असताना नेमकी रामची आई एका शेतामध्ये सावकाराच्या घरी खुरपण्याचं काम करत होती. ऐका दादा, खुरपण्याचं काम करत असताना समोर पाहिलं राम पळतोय, त्याच्या पाठीमागं शेजारचा श्याम पळतोय. मोठ्याची पंगत होती, तिकडे जेवायला गेले असतील, तेलकट तुपट खाल्लं असेल, तहान लागले असेल म्हणून पोरं पळत सुटले. आईचं अंतकरण असतं गड्या. हातातला खुरप खाली टाकून दिलं आणि बाईने आवाज दिला, हे राम. रामचं लक्ष गेलं, आपली माय. काळ्या रानातून राम पळत सुटला. त्याच्या पाठीमागं शेजारचं श्याम. माय बाप कुणावरती उपकार करत लक्षपूर्वक आहे का. राम पुढं पळत असताना पाहून माईच्या समोर गेला. शेजारच्याचं पोरगं श्याम पुढे गेलं, पण दोघांच्या पायात चपला नाही. पाय पोळतात म्हणून टाचावरती उभा राहिलेला राम. माईचं अंतकरण. पायातली चप्पल काढली, एक चप्पल रामकडे फेकली, दुसरी चप्पल श्यामकडे फेकली. दोन्ही पोरं दोन्ही चप्पलावरती उभा राहिले. पण माझा सोपा प्रश्न एक गड्या, आईच्या पायामध्ये 2 चपला होत्या, पण आईच्या हातामध्ये पाण्याचा तांब्या एकच होता. सगळ्यात अगोदर माय पाण्याचा तांब्या कुणाला देईल? सोनूशी. करेक्ट. तसंच झालं. रामच्या हातात पाण्याचा तांब्या गेला. रामने अर्धा पाणी तांब्या पिला आणि उरल्याला अर्धा तांब्या श्यामच्या हातात गेला. माझा मुद्दा संपला. मायबापही उपकार करतात, पण आपल्या लेकरावरती अगोदर करतात, मग शेजारच्या लेकरावरती करतात. देवही उपकार करतो, भक्तावरती अगोदर करतो, पण संताचं काम तसं नाही महाराज. आतापर्यंत वाल्या कोळ्या इतकं पाप कुणी केलं नसेल. किती लोक मारले कोणालाच माहित नाही अजून आकडा. महाकीर्तन संपलं का ढोकबाबांना फोन करायचा. अक्षय महाराज उगले विचारत होते वाल्या कोळ्याने किती लोक मारले, आकडा सांगा म्हणा. गुहावटीचा आकडा तरी तुम्हाला माहित झाला 50 खोक्याचा. ह्यो आकडा अजून कोणाला माहित नाही महाराज. लोक सहज म्हणतात फक्त 7 रान भरले होते. किती एवढं अगणित पाप केलं वाल्या कोळ्याने, एवढं अगणित पाप केलं. पण ऐका ना दादा, काही सेकंद नारदाची संगत घडली. केले रामायण रामाधी, कोळियाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामाधी. किती संतांच्या संगतीची ताकद असेल महाराज, किती संतांच्या संगतीची भेट असेल, किती ताकद असेल. आणि संत जन्माला आले नसतं देव कळाला. सोपा प्रश्न विचार झाला. पहिल्या चरणावरती मला एक 5-10 मिनिटं बोलायचे. 15-20 मिनिटात वाणीला मला पूर्ण विराम द्यायचा. संत श्रेष्ठ का देव श्रेष्ठ? बोला पटकन. चालल्या होत्या. तुम्ही सांगितलं संत श्रेष्ठ, ती प्रूफ करून देतो. संत कसे श्रेष्ठ आहे का? सगळे लोक पंढरपूरला चालले होते. 4 वर्षापासून आमच्या देवगडची दिंडी नसती महाराज, आमचा सप्ताह असतो तिथं, म्हणून मी 4 व्हीलरनी प्रवास करत होतो. अनेक लोक पंढरपूरकडे चालले होते. कुणाच्या दर्शनाकरता चालले होते? बोला पटकन. कुणाच्या? पांडुरंगाच्या, विठ्ठलाच्या. मग ज्याच्या दर्शनाकरता चालले त्याचंच नामस्मरण घ्यायला पाहिजे होतं की नाही? मुद्दा लक्षात आला तुमच्या? संत श्रेष्ठ का देव संत किती श्रेष्ठ तुम्ही सांगितलं म्हणून त्याचं प्रूफ करून देतो. ज्याच्या दर्शनाला चालले त्याचंच गुणगान गायला पाहिजे होतं की नाही? चालले पांडुरंगाच्या दर्शनाला आणि सगळ्या दिंड्यात भजन कोणाचं चालू होतं? ज्ञानोबा तुकाराम
ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम टाळी वाजवा सगळे लोक कुठं चालले होते पांडुरंगाच्या दर्शनाला आणि सगळ्या दिंड्यात भजन कोणाचं चालू होतं ज्ञानोबा तुकाराम याच्यातून सिद्ध झालं देवापेक्षा संत श्रेष्ठ आणि संत जन्माला आले नसते आपल्याला देव कळाला नसता संताचं काम आणि देवाचं काम उलटय महाराज देवाचं काम असं आहे घेसी तेव्हा दिसी संताचं काम असं आहे पुरे म्हणाला तो वरी देवाचं काम घेतल्याशिवाय देत नाही आता तुम्ही देवाच्या दर्शनाला आले 20 रुपयाचं नारळ आणलं 20 रुपयाची खडीसाखर आणले 50 रुपयाची पेढे आणले 10 रुपयाचा हार आणला सगळं मटेरियल किती रुपयाचं झालं बोला पटकन सगळं मटेरियल 100 रुपयाचं 100 रुपयाचं मटेरियल तुम्ही देवाला अर्पण केलं 100 रुपयाच्या मटेरियलमध्ये किती लाखाचं मागितलं सोनूशी मग देणारा येडा आहे का मागणार येडा आहे आता गडक महाराज माझे मित्र आहे 2 लाखाचा आम्ही व्यवहार केला रिटर्न देताना तेवढीच देतील महाराज लई प्रेमी उगले महाराज म्हणून 50,000 एक्स्ट्रा देतील हे व्यावहारिक संबंध आहे तसं देवाचं काम आहे घेसी ते वादिसी तसं संताचं काम नाही पुरे म्हणाल तू वरी 9,000 ओव्या दिल्या ज्ञानोबाने पुरे म्हणूस तर दिल्या 18,000 ओव्या दिल्या नाथबाबांनी पुरे म्हणूस तर दिल्या नाथबाबापेक्षा तुकोबानी 4,200 अभंग दिले शिष्टीमाले थोडासा आवाज द्या 4,200 अभंग दिले पुरे म्हणूस तर दिले संताचं काम पुरे म्हणूस तर देणारे ते संत आहे आणि संताचं काम असं आहे महाराज चराचरामध्ये ज्याला देव दिसतो त्याला साधून संत म्हणावं कधी जर जुन्नर तालुक्यामध्ये आलंय तर कोंडाजी बाबा डेरे म्हणून होऊन गेले कधी गेल्यानंतर विचारा जुन्नर हां करेक्ट कोंडाजी बाबा डेरे दिसल त्या माणसाच्या पाया पडत होते महाराज पोरग असू माता भगिनी असू पुरुष मंडळी असे दिसल त्या माणसाच्या पाया पडत होते खरं सांगा माणूस म्हणून पाया पडत होते का देव म्हणून पाया पडत होते बोला बोला चराचरात देव दिसतो त्याला संत म्हणतात तुम्ही नाथबाबांचा विषय घ्या गाढवात देव दिसला नामदेवाचा विषय घ्या कुत्र्यात देव दिसला सावताबाबाचा विषय घ्या फुलात देव दिसला आपल्याला आपल्या मुलात तरी देव दिसावा होय नाथबाबाला गाढवात नामदेवाला कुत्र्यात सावताबाबाला फुलात आपल्याला आपल्या मुलात दिसावा मी पारनेरला राहतो बरेच लोक माझ्याकडे पोरं घेऊन येते उगले महाराज आपलं पोरग आहे पण लय बिघडं महाराज बिघडर आमच्याकडे घेऊन येते बिघडर आणू नका आपली संपत्ती म्हणजे आपली संतती बरं का तिला बिघडू देऊ नका 100 एकर जरी असेल तर ते विकायला कारणीभूत संपत्ती जर किती असेल संतती बिघाडी तर उपयोग नाही पण संतती जर चांगली असेल तर 100 एकर घेणार 100% त्याच्यामुळे त्याची संगत बिघडू देऊ नका पंगत चुकली तर जमन पण संगत बिघडू देऊ नका संगत बिघाडी होती जिच्या अंगा खांद्यावरती जगाचा बाप खेळला जिच्या अंगा खांद्यावरती जगाचा बाप खेळला तिची संगत बिघाडी तिच्या विचारात सुद्धा बदल झाला महाराज संगतीचा परिणाम संतन की संग लाग रे संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी बिगड़ी बनेगी तेरी किस्मत खुले ताली वाजवा सर्वांनी तेरी किस्मत खुले संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी अच्छी संताचं काम
असं आहे. मी मागाशी एक वाक्य वापरलं, संतांनी आशीर्वाद दिलं तर हातात माती घ्या, सोनं झाल्याशिवाय राहत नाही. पण संतांनी जर घराकडे पाहून शाप दिला महाराज तर किती पैसा कमा रुपये शिल्लक राहत नाही. साधूचं काम कठीण आहे. पारनेर तालुक्यात कधी गेलात, नाना महाराज वनकोटेकर होऊन गेलेत. आमच्या नेवाच्या तालुक्यात कधी आलात, सद्गुरू किसनगिरी बाबा, सद्गुरू बन्सी बाबा होऊन गेले. आणि तिकडं पाथर्डी तालुक्यात कधी गेलात तर संत भगवान बाबा आणि संत वामन भाऊ महाराज होऊन गेले. भगवानगडाचे महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री बाबांनी मला एक कथा दिली होती. संत भगवान बाबा आणि संत वामन भाऊचं चरित्र कथा केली महाराज मी 3 दिवसाची. वामन भाऊचं चरित्र सांगत असताना एक कथा आली, लक्षपूर्वक ऐका. भगवान बाबा नंतर 12 वर्षांनी वामन भाऊने आपला देह ठेवला. 12 वर्षानंतर वामन भाऊने देह ठेवला. पण वामन भाऊच्या शब्दाची ताकद सांगू का तुम्हाला? साधूच्या शब्दाची ताकद सांगतो. हे उपकार आहे महाराज साधूच्या आपल्यावर, हे उपकार आहे. लक्ष आहे ना, माझा वेळ आहे ना अजून? हां, तसं सांगा बरं का. तुम्ही उशिरा सुरू केलं होतं, नाही तर 9 वाजून गेले, असं काही नाही. तुम्ही सांगा सरपंच, वेळ आहे ना अजून? चालू द्यायचं का? हां चालू द्या. हां चालू द्या म्हणतात. 15-20 मिनटं घेतो, वाणीला पूर्णविराम देतो. चला प्रसंग सांगतो. 9:30ला आपण वाणीला पूर्णविराम देऊ, काय हरकत नाही. त्याच्या अगोदर द्यायचं का? बरोबर, 15-20 मिनटात. तुम्हाला विचारलेलं म्हणजे बरं, जेवढं पगार आहे तेवढं लेक्चर दिलेलं बरं राहतं. हां, वामन भाऊ महाराजांचा एक प्रसंग सांगतो. केज तालुक्यामध्ये पिंपरी नावाचं गाव आहे महाराज. वामन भाऊचं कीर्तन चालू होतं आणि पिंपरी नावाच्या गावामध्ये वामन भाऊचं कीर्तन चालू होतं. लक्षपूर्वक आहे का. पूर्वीच्या काळामध्ये एवढी भारी साऊंड सिस्टीम नव्हती, एवढे बलाचे उजाड वगैरे काय नव्हते. हां, 2 बत्त्या होत्या, अशा गॅसच्या बत्त्या आठवत्या ना तुम्हाला? पूर्वीच्या काळामध्ये असायच्या. हां, अशा गॅसच्या बत्त्या होत्या 2. त्याला मेंतल असायचं. मेंतल बत्ती बंद झाली की त्याचं मेंतल गेलं म्हणतात. माणूस बंद झाला की त्याला मेंटल म्हणतात. आणि बत्ती बंद झाली की त्याचं मेंतल गेलं म्हणतात. 2 बत्त्या अशा समोर ठेवलेल्या. समोर असे लोक बसलेले, असे टाळकरी मंडळी उभा आहे, असे भालदार चोपदार उभा आहे. आणि पाठीमागे घर आहे महाराज. पाठीमागं घरात एक बत्ती मध्ये ठेवून 4 जण असे गोल करून बसले होते. आणि 4 जणांच्या आतमध्ये 52 पत्त्याच्या ग्रंथाचं पारायण चालू होतं. 52 पत्त्याचा ग्रंथ कळतो तुम्हाला? होय, आलं ना तुमच्या लक्षात? वामन भाऊचं कीर्तन बाहेर चालू. साधूच्या शब्दाची ताकद आहे का. वामन भाऊचं कीर्तन चालू होतं बाहेर. आतमध्ये 4 जण पत्ते खेळत होते. भालदाराचा नेमकी ढोपर लागले तो दरवाजा ओपन झाला. दरवाजा ओपन झाला, आतल्या बत्तीचा प्रकाश बाहेर यायला लागला. आणि आतल्या बत्तीचा प्रकाश बाहेर यायला लागल्यानंतर लक्षपूर्वक आहे का, भालदार चोपदाराला असं वाटलं आतल्या बत्तीचा प्रकाश बाहेर येतोय म्हणून बरं वाटलं. पण बाहेरच्या कीर्तनाचा आवाज आत जायला लागला म्हणून त्या चौघाला काय सहन होईना. त्याच्यातला एक जण उठला, त्याने असा दरवाजा लोटून घेतला. हे काय सगळ्याला सहन होतं असं पण काही नाही महाराज. इथं कोणी पण येतं असं पण काही नाही. तुम्ही भाग्यवान लोक आहे. इथं बसलेले तुम्ही भाग्यवान लोक आहे. इथं कोणी पण येत नाही. नारदाच्या गादीची माफी मागून एक वाक्य बोलू का? मरेपर्यंत लक्षात ठेवा, ज्याच्या अंगात ताप आहे, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला कधीच भोजन गोड लागत नाही. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला कधीच भोजन गोड लागत नाही. आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला कधीच भजन गोड लागत नाही. हे कायम लक्षात ठेवायचं. 4 जणांपैकी एक जण उठला, त्याने दरवाजा असा लुटून घेतला. भालदार चोपदार थोडा कठीण होता, त्याने पुन्हा दरवाजाला ढोपर लावला. पुन्हा दरवाजा ओपन झाला. पुन्हा त्याने दरवाजा लुटून घेतला. याने पुन्हा ढोपर लावला. ते चिडचिड करत 4 जणांपैकी एक जण उठला, त्याने दरवाजा लुटून घेतला. त्यांनी लुटून घेतला, आतून कडी लावली. महाराज साधूच्या शब्दाची ताकद आहे का. मी गावानिशी सांगितले तुम्हाला, शूटिंग चालू आहे का. वामन भाऊचं कीर्तन चालू होतं, त्याने पुन्हा ढोपर लावला आणि दरवाजा असा करकर वाजला. म्हणून चालू कीर्तनात वामन भाऊचं लक्ष पाठीमागं गेलं. वामन भाऊने विचारलं, काय भानगड रे, काय करतोस? काय नाही भाऊ, भाऊ तुमचं कीर्तन चालू आहे. 2 बत्त्यावरती समोर सगळे लोक बसलेले आहेत, पण एका बत्तीवरती आतमध्ये 4 जण पत्ते खेळतात. अरे जाऊ दे ना, खेळू दे मग. पण मी दरवाजा ओपन केला, आतल्या बत्तीचा प्रकाश बाहेर यायला लागला. भाऊ त्याच्यातलं एक जण उठलं आणि त्याने दरवाजाची कडी लावून घेतली आतून. चालू कीर्तनात वामन भाऊचं वाक्य आहे, कडी लावली का म्हणे आतून, लावू दे म्हणे कडी तशीच राहीन म्हणे कडी. लावू दे म्हणे कडी तशीच राहीन म्हणे कडी. 11 वाजता कीर्तन संपलं महाराज वामन भाऊचं. 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, सकाळचे 7 वाजले, सकाळचे 11 वाजले. आतले 4 बाहेर कमून आहे ना म्हणून गाव पाहायला आलं. एका जणाने असं दरवाज्यातून डोकून पाहिलं तर 4चे प्रेत 4 बाजूला पडलेले होते. पण आता कडी कोणी उघडायची? वामन भाऊचं वाक्य महाराज ते. शिड्या लावल्या, शिड्यां 4चे प्रेत वरतून बाहेर काढले. कडी लावलेला दरवाजा आजही त्या गावात जसाचा तसा आहे. याला साधूच्या शब्दाची ताकद म्हणतात. गेले दिगंबर ईश्वर विभूते, गेले दिगंबर ईश्वर विभूते, रागिला तबेते समाधी रागिला तबेते जगा जगा माझी
संताचा पहिला उपकार सांगतो चला. संताचा पहिला उपकार, संतांनी सांगितलं देवा पुढं जायचं तर वाकून राहा. देवा इकडं तुम्ही किती फुगिरी करा गड्या, पण देवाच्या मंदिरात आल्यावर फुगिरी करू नका, एवढं मला आपलं सांगणं आहे. देवाला मीपणा सहन होत नाही. तुमच्या माहिती करता सांगतो, तुमच्याकडं कासव जादा उड्या मारतं का ससा? ओय, कासव जादा उड्या मारतं का ससा? ससा. ससा जास्त दिवस जगतो कासव? कासव. याच्यातून सिद्ध झालं उड्या मारणारे जादा दिवस जगत नाही, हे लक्षात ठेवायचं. शास्त्राला विचारलं होतं मुंगीचं मरण कशात आहे, शास्त्राने उत्तर दिलं होतं मुंगीला ज्या दिवशी पंख फुटले, मुंगी हवेत उडायला लागली, समजून घ्यायचं तिचा शेवट आला. माणसाचं तसंच आहे, माणूस हवेत उडायला लागला, समजून घ्यायचं त्याचा शेवट आला. देवापुढं लिनतेने राहे संताचं सांगणे हा उपकार आहे महाराज. ताट जरी समोर आलं ना, ताट देवाला हात जोडा, देवाला सांगायचं देवा तुझी कृपा आहे म्हणून अन्न खातो म्हणायचं. हां, नाही तर त्याने लय लोकाला इथं शिट्ट्या टाकल्या बरं का भाऊ. अय, त्याचं काम कठीण आहे. 1000 रुपये जरी कमवले ना, 1000, त्याचा वाटा त्याला देऊन टाकायचं महाराज. आता तुमचा सप्ताह एकच असतो का 2 असतं? इथं वर्गणी केली जाते ना, ज्याने त्यांनी ज्याच्या त्याच्या परगणी वर्गणी देऊन टाकायची महाराज. इथं एकदा 1000 रुपये देऊन पहा. एका वर्षाच्या जर तुमचे 10,000 जर नाही केले तर मी कीर्तन करायचे सोडून देईल महाराज. तुम्हाला किती द्यायचं आणि काय द्यायचं त्याच्या हातात आहे. तुमच्या तालुक्यात मी भरपूर फिरलो महाराज. 93 गावं झाले तुमच्या तालुक्यात, आज 94 गाव आहे संगमनेर तालुक्यातलं माझं. तुमच्या तालुक्यात एक सर्रास मन आहे, भगवान देता येतो छप्पर फाडके देता आहे ना मन? भगवान देता येतो छप्पर फाडके देता आहे, एवढीच मन माहिती आहे तुम्हाला. त्याच्या पुढची अर्धी सांगू का? ओय, भगवान देता येतो छप्पर फाडके देता है, लेकिन लेता है तो चमडी उधड़के लेता है. उलटी वाचायची उलटी. जोपर्यंत देतोय तोपर्यंत नियतीने खा. एकदा जर त्याने घ्यायला चालू केलं ते कातड सुद्धा ठेवीत नाही अंगावर. त्याचं काम, आणि त्याला मीपणा सहन होत नाही. जिथं मी येतो तिथं देव येतो, जिथं मी आला तिथं. कृष्ण कोणत्या तिथील जन्माला आला? बोला पटकन. कृष्ण कोणत्या तिथील जन्माला आला? अष्टमी. अष्टमी शब्दात मी आला का? अष्टमी मी आला, जगाचा बाप आला. राम कोणत्या तिथील जन्माला आला? नवमी मी आला का त्याच्यात? नवमी मी आला, जगाचा बाप आला. मी आला का त्याने उडी मारलीच म्हणून सांगा बरं. कृष्ण जन्माला आला, कृष्णाला डोक्यावर घेतलं. कोणी घेतलं? बोला पटकन. कोणी घेतलं? वसुदेवाने. वसुदेव कोण आहे कृष्णाचा? वसुदेव कोण आहे? बाप. कुठं घेऊन निघाला? गोकुळात. मध्ये कोणती नदी लागली? यमुना. यमुनेचं पाणी इथपर्यंत आलं वसुदेवाच्या, गुडघ्यापर्यंत आलं, कमरापर्यंत आलं, इथपर्यंत आलं, छातीपर्यंत आलं. काना डोळ्यात नाकात पाणी जायला लागलं. कुणाच्या? वसुदेवाच्या. वसुदेव कोण आहे कृष्णाचा? बाप. नाकात डोळ्यात पाणी जायला लागलं वसुदेवाच्या. मग कृष्णाच्या डोक्यात आलं ह्यो आपला बाप आहे. मग अंगठा बाहेर काढला आणि यमुनेला लावला, आणि मग यमुनेने वाढ दिली. नाकात डोळ्यात पाणी जायपर्यंत कृष्णाने त्याच्या बापाला नाही सोडलं भाऊ. अय सोमुशी, नाकात डोळ्यात पाणी जायपर्यंत कृष्णाने त्याच्या बापाची परीक्षा घेतली. ती तुम्हाला आम्हाला नीट सोडीन का? लोक म्हणते तेले देव देव करतो त्याला कसं काय अटक यायला पाहिजे. याचा काय संबंध आहे महाराज? ही कर्मरेषा असते ती कोणाला चुकत नाही आजपर्यंत. लक्षपूर्वक आहे का? कर्मरेषा भोगावी लागते. त्याच्यामुळे मी तुमच्या परिसरात लय फिरलो मी. तुमच्याकडे कोणी एवढं श्रीमंत नाही महाराज. पारनेर तालुक्यात 133 गावात कार्यक्रम झाले, तिकडे कोणी श्रीमंत नाही. शिरूर सोडा, रावरी सोडा, नेवासा सोडा, ते हिंगोलीला गेलो होतो मी. हिंगोलीला ज्याच्या घरी मी जेवायला होतो त्याला 1800 एकर जमीन होती महाराज. 1800. तसा राजवाडा पाहायला गेलो मी गडाख महाराज, तर बाहेर निघायचा रस्ता सापडा मला. नशीब माय मोबाईलला रेंज होती म्हणून उगले बाबा इथं आले, नाही तर तिकडंच गुप्तधन झाले असते महाराज. पण मी कीर्तन करून आलो, त्या बिचाराला काय मीपणा झाला काय माहिती नाही. त्याच्या राजवाड्याला कुलूप लावायला माणूस सुद्धा त्याच्या घराचा जिवंत नाही राहिला महाराज. देवाचं काम कठीण आहे. तुम्हाला जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही. तुम्हाला नगर किती इथून? नगर 100. नगरमध्ये गेले तर बुरा नगर विचारायचं. मोठ्या मंत्र्याचं गाव आहे, नाव सांगत नाही आता, ती शूटिंग चालू आहे म्हणून न सांगितलेलं बरं. हां, नाही तर तुम्ही मला गुतीदान महाराज. हां, त्या नगरमध्ये 4 वर्षापूर्वीचं पेपरचं कात्रण आहे महाराज माझ्याकडं. 2 भिकारी असे पोते घेऊन फिरायचे माऊली महाराज. वडीत 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 चालायचे. लक्षपूर्वक आहे का? भूक लागली का वडापाववाल्याला वडापाव मागायचे, भजेपावल्याला भजेपाव मागायचे. पण त्यांना जर कोणी सावकार म्हणलं ते लोकांना दगड मारायचे. दुर्दैवी एका भिकाऱ्याचा अंत झाला महाराज त्याच्यातल्या. त्याला उचलायलाच कोणी जायना. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाले. लक्षपूर्वक आहे का? 2 तासानंतर पोलीस यंत्रणेला फोन केला. पोलिसाची गाडी तिथं आली. पोलिसांनी पाहिलं भिकारी पडलेला आहे. 4 पोलिसांनी त्या भिकाऱ्याला उचललं, स्मशानभूमीत आणलं. नेप्ती चौकात एक स्मशानभूमी आहे, कल्याण हायवेला, कधी आले तर या. 4 पोलिसांनी त्या भिकाऱ्याला उचललं, स्मशानभूमीत आणलं. 2 पोलिसांना असं वाटलं त्याचं पोतं उचलं नदीला नेऊन झटकाव.
कल्याण हायवेला सीना नदी महाराज, 2 पोलिसांनी त्याचं पोतं उचललं, नदीवर झटकायला आणलं, पोतं उलटं केलं, झटकलं, त्याच्यात 2.5 कोटी रुपये सापडले. किती? सगळे चेक होते महाराज. किती? 2.5 कोटी. कोणाकड? किती? चौकशी लावली होती, दोघांची चौकशी. 2 गावचे सावकार होते, CID चौकशी लावली होती. पण कर्मकर्त्याने काय वाईट केलं त्यांच्या दोघालाच माहित आहे. कर्मकर्त्याने काय वाईट वागले त्यांच्या दोघालाच म्हणले, त्यांच्या दोघालाच माहिती आहे कर्मकर्त्याने काय वाईट केलं. देवाने शेवट एवढा घाण केला त्यांचा का लोकांच्या टपरीवरती वडापाव खायचे दिवस आणले. एवढा देव कठीण आहे बाप्पा. संतांनी तुम्हाला आम्हाला तेच सांगितलं, तुम्हाला जेवढा सोपं वाटत तेवढं ते सोपं नाही. लोक म्हणते काय भांगार वागत ते, आणि देव त्यालाच देतो. देव ज्याला नाही त्यालाच देतो. त्याला भांगार वागताना पाहू नका, त्याला शेवटी सडताना पहा. त्याला वाईट कर्म करताना पाहू नका, त्याला शेवटी सडताना पहा. कर्माचा सिद्धांत आहे. तुम्हाला नाही मंदिरात जाता आलं नका जाऊ, पण घरी बसून कर्म नीट करा. जगाचा बाप तुम्हाला कधी दुःख देणार नाही. हे संताची उपकार आहे महाराज. मज निरंतर जागविते, काय द्यावे त्यासे भावे उतराय. ठेविता हा पाय जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश. करो निसायास शिकविते, तुका मने वस्य धेनुवेच्या चित्ते. तैसे मज येते संभाळित विठोबा रखुमाये. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय 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 जय. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरि जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. 5 मिनिटात मला संपवायचंय. अतिशय महत्त्वाचं मला 1-2-3 मिनटं बोलायचं. तुमच्या गावात मी पहिल्यांदा आलो महाराज. विनेकरी अन्नदात्याची मला धन्यवाद मानायचे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शेवटचं चरण आहे. मी पहिलं चरण मी तुम्हाला बनवू दिलं नाही, वेळ आपल्याकडे कमी आहे म्हणून. पण तुम्ही आल्यानंतर 7:15 7:20ला कार्यक्रम सुरू झाला होता, तेवढा वेळ आता झाला आहे. 5 मिनटं सरपंच, एक प्रबोधन पण मला बोलायचं आहे. तुमचं गाव अतिशय छान आहे, तुमच्या गावाचं नाव खूप मोठं आहे, आणि जसं गाव आहे तसंच पैसा आहे महाराज. सोनच म्हणतात तुमच्या गावात. पावसाने फक्त साथ दिली पाहिजे. मी आले बोललो सरपंच राजा माणूस आहे आणि हाईच महाराज. काय ज्यांनी चांगलं केलं त्याला चांगलं म्हणलं पाहिजे माणसाने. हां, मी जरी तुमच्या गावात पहिल्यांदा आलो असेल तर आल्या आराखडा सगळा काढतो आणि मग बोलतो. फुकट बोलत नाही कोणाविषयी. हां, लक्षपूर्वक आहे का. शेवटचं चरण आहे तुकोबाचं. तुका म्हणे वस्य धेनुवेच्या चित्ती, तैसे मज येते सांभाळित. जशी गाय वासरावर प्रेम करते ना दादा, जशी माय लेकरावर प्रेम करते, तशी संत सामान्य माणसावरती प्रेम करतात. किती प्रेम करते रे माय लेकरावर, किती प्रेम करते गाय वासरावरती. ज्याची माय गेली त्याला विचारा माईची किंमत काय असते. कोरोनाच्या काळात 10 लाख घालून ज्याची माय घरी नाही आली ना गड्या, त्याला विचारा रे गड्या आईची किंमत काय असते. आमच्यासारखे दहाव्याचं प्रवचन श्राद्धाचे कीर्तन करून जातील 1-1.5 तास, त्याचं काही वाटत नाही आम्हाला. पण ऐका ना, त्या माईकला आवाज द्या दादा.
ऐका, कमी ठेवा त्याचा आवाज. आमच्यासारखे 10व्याला श्राद्धाला कीर्तन करून जातील त्याचं काही वाटत नाही आम्हाला. पण ऐका ना, 10वा झाला, विकू जास्त झाला, 13वा झाला. 13व्या नंतर ज्या दिवशी त्यांची पोरगी सासरवरून माहेरला येते ना गड्या, ज्या दिवशी त्यांचा मुलगा शेतातून घरी येतो, जी माय ज्या खुर्चीवरती बसत होती, जी माय ज्या क्वाटवरती झोपत होती, ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसते ना, विचारा त्यांच्या मुलीला माय गेल्याचं दुःख काय असतं ते. अरे आमच्यासारखी 1-1.5 तास बोलून जातील कीर्तनकार, श्रद्धांजलीवाले 1-2 मिनटं बोलून जाते, पण त्याचं दुःख त्याच्या व्यक्तीला विचारा, ज्याच्या घरातली व्यक्ती गेली त्याला विचारा त्याचं दुःख काय असतं ते. एखाद्याची माय मरू नये गड्या अर्ध्यावरती, कुणाची बायको मरू नये अर्ध्यावरती, कुणाची बहीण मरू नये अर्ध्यावरती, कुणाचा भाऊ नाही मरू नये अर्ध्यावरती. किती प्रेम करते रे माय. एखाद्याची माय मरू नये, पण माय जर गेली तिला जर चितेवरती ठेवलं, आपल्या लेकराने जर अग्नी दिला आणि लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा घागर घेऊन जवळून चक्रा मारू नकोस, लेकरा लांबून चक्रा मार. मेलेल्या माईला जर विचारलं ना, माय तू अशी का म्हटलीस ग माय, तर मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा तू जर जवळून चक्रा मारल्या आणि तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही. मला सांगा, मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल तर बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल गड्या. जाना रात्री कधी घरी जाना, हा पठ्ठ्या रात्री 2 वाजता जरी कीर्तन करून घरी गेला ना, रात्री 2, माझ्या घराची जर कधी कडी वाजवली, आईने जर कधी दरवाजा उघडला, आईचं पहिलं वाक्य राहतं लेकराला, काय विचारते रे माय, काय करेक्ट लेकरा तू जेवला का रे. लेकरू जर म्हटलं नाही, सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कण नाही माय, भूक लागली गाई, अरे रात्री 2 वाजता स्वयंपाक करायची धमक जर कुणात असेल तर आपल्या माहीत असते गड्या. ओलं सरपण असू द्या, ओलं माझ्या आईच्या नाका डोळ्यात दूर जाईल. रात्री 2 वाजता माय उठते, पावसाने भिजलेलं सरपण घरात घेते आणि रात्री 2 वाजता चूल पेटवते गड्या. मी स्वतः बाहेर राहतो, मला माहिती आहे, मोलकर्णीला तुम्ही 10,000 रुपये द्या, गरम चपात्या करीन, पण त्याच्यात प्रेम नसतं, माया नसते, वात्सल्य नसतं, ममता नसते. एकदा माय गेली का किती पैसे असू द्या पुन्हा आणता येत नाही. पुरींनो, तुम्ही कधी जा बरं, दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजेला जा, तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते पुरींनो. अरे पोरगी जर निघाली, पिशव्या उचलल्या, उमऱ्याच्या बाहेर आली तर माय पळत येते गडे. गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल, कांदे कुठं द्यायसारखी गोष्ट आहे करा. अरे किलो भरकं आहे ना कांदे देते. नातवाला भूक लागू नये भुईमुगाचे शेंगा भाजून दे, गुळाचा खडा दे, त्या नातवाचे 2-4 मुके घेईन, त्याच्या हातात कपडे घ्यायला 10-10, 20-20 रुपये तरी देईन. त्याने कपडे येत नसते, पण आईची वेडी माया राहते महाराज. ती माय ज्या दिवशी जाते त्या दिवशी तिची किंमत कळते. सगळ्या ज्यादा माईचं आणि बापाचं प्रेम जर कुणावरती असेल तर आपल्या पोरीवर असतं महाराज. आता माझं कीर्तन संपेल ना पुरुष मंडळी, माझं कीर्तन संपलं, तुम्ही जेवण वगैरे केले, इथून बाहेर गेले का प्रत्येकाने आपल्या पोरीला फक्त एक फोन करायचा. तुम्ही हॅलो जरी म्हटले ना, तुम्ही हॅलो, तरी तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते, बाबा तुम्ही आजारी एक काय, बाबा बाबा खरं सांगा, बाबा तुमचा घासा बसला काय, बाबा बाबा तुमचा आवाज छोटा येतोय, दादा काही बोलला काय, घरात काही कोई कुरकुर झाली काय. सगळ्यात अगोदर बापाचं दुःख जर कुणाला कळत असेल गड्या तर आपल्या पोरीला कळतं महाराज. 10 लाखाचं कर्ज माझ्या बापाच्या डोक्यावरती असू दे, मी बापाला रडताना अजून पाहिलं नाही रे गड्या. बाप आयुष्यात एकदाच रडतो. कधी बोला पटकन संपायचं मला कीर्तन, कधी करेक्ट ज्या दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहायला येतात, हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल, उभे आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही, तो बाप देव घराच्या समोर जातो, देवाला दंडवत घालतो, बापाच्या मुखात वाक्य असतं, देवा देवा तुझ्या भरोशावर पोरगी त्या घरात देतो, देवा मला माहिती नाही पाहुणे कसे आहेत, मला माहिती नाही स्वभाव कसा आहे, उद्या काही बरं वाईट झालं त्याला जबाबदार तू राहशील देवा. ऐका ना दादा, पाहुणे निघून जातात, संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो, पाटील पाटील तुमची पोरगी गोडे दिसायला पसंत आम्हाला, तयारीला लागा. बापाच्या पायाखालची जमीन सरकते, डोक्यावरचं आकाश फाटतं. आनंद तेवढाच दुःख तेवढं झालेलं असतं का, मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा 1 महिन्याने मला सोडून जाईल. कोण मला विचारण बाबा चहा करून देऊ का बाबा, कोण मला विचारण बाबा गोळी घेतली का बाबा, कोण मला विचारण बाबा तब्येत बरी आहे का बाबा, कोण मला विचारण बाबा सकाळपासून कुठं गेले होते. पोरीच्या लग्नाकरता सावकाराच्या पाया पडणारा बाप असतो रे गड्या.
पोरीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बाप असतो. नाही माय पोरीचं लग्न झालं पाहिजे, मंत्री आले पाहिजे, नेते आले पाहिजे, खासदार आले पाहिजे, एवढी पळपळ करतो. पण लग्नाचा दिवस उगू द्या, तोच बाप एका कोपऱ्याला जातो, तोंडामध्ये रुमाल कोंबतो, ढरडसा रडतो का बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा संध्याकाळी सोडून जाईल. आल्यानंतर मी ज्या गीते भाऊकडे थांबलो, त्यांच्या वडिलांचं त्यांनी मंदिर बांधलं. बापाची माहिती सांगत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. गड्या माझा बाप चालता बोलता गेला म्हणे महाराज. आटेक आलान जावं लागलं. ज्या दिवशी घरातला बाप जातो ना गड्या, त्या दिवशी घरातलं वैभव जातं. आणि ज्या दिवशी घरातली माय जाते ना गड्या, त्या दिवशी घरातली माया जाते. माईचं प्रेम पण पुरीवरतीच असतं. माय आजारी पडू द्या, पोरांनी तुम्ही कधी भेटायला आला, आई 2 दिवस झाले तू पाण्याचा घोट नाही घेतला, चल ना तुला हॉस्पिटलला घेऊन जातो, तुला सलाईन लावू, तुला सफरचंद आणू. नाही लेकरा, माई एकच इच्छा आहे. काय इच्छा आहे? तुला पुण्याला न्यायचं का हॉस्पिटलला? नाही लेकरा, माई एकच इच्छा आहे. काय इच्छा आहे? माय पुरीला फोन कर, तिला बोलून घे, तिचं तोंड पाहिजे, मला जीव सोडायचा लेकरा, बस माझी काही अपेक्षा नाही. पोरगी आल्याशिवाय माय जीव नाही सोडीत दादा. मला शेवटच्या 2 मिनिटं तुम्हाला संदेश देऊन जायचा. मी तुमच्या परिसरात पुन्हा कार्यक्रमाला येईल न येईल तो भाग द्या सोडून. पण बसलेल्यापैकी पुरुष मंडळी, तुम्ही जर भाऊ असाल ना गड्या, पैसा कमी कमवा पण एका विचाराने राहा. तुम्ही घराने वेगळे राहा पण विचाराने एकत्र राहा. 2 भावाला जर एका ताटात जेवताना पाहिलं ना, मायबापाचं 10 वर्षाचं आयुष्य वाढतं गड्या. त्याच 2 भावाला दिवसभर भांडणं करताना पाहिलं, मायबाप 10 वर्ष लवकर मरतील वस्तुस्थिती आहे. लय माळा घालणं, लय गोपीचंद लावणं, 24 तास मंदिरात बसणं महाराज, मी त्याला परमार्थिक म्हणत नाही. ज्याचं भावावर प्रेम आहे, बहिणीवर प्रेम आहे, कुटुंबात आनंद आहे, समाजात असा निघाला का लोक आदराने रामराम घालतात, तो खरा मायासाठी परमार्थिक आहे. मायासाठी एक करायचं उद्यापासून सगळ्या पुरुष मंडळीने. जिथपर्यंत माझा आवाज येतोय, आमचे साऊंड सिस्टीमवाल्या दादांनी मला एक व्हिडिओ क्लिप पाठवली होती, माझी स्टेटसला ठेवलेली, त्याविषयी मला अर्ध्या मिनिटं बोलायचं. ऐका, उद्यापासून एवढा संदेश सगळ्यांनी फॉलो करायचा. संदेश लय सोपा आहे. संदेश फॉलो केला की मला फक्त फोन करून सांगा, उगले महाराज सोमोशीला तुमचं कीर्तन ऐकलं आणि तुम्ही कीर्तनात एक संदेश सांगितला होता, तो आम्ही फॉलो केला. नसेल तुमच्याकडे नंबर, यूट्यूबला जा, अक्षय महाराज उगले सर्च करा, माझा नंबर भेटून जाईल. किंवा कीर्तनानंतर माझा कार्ड नंबर मी तुम्हाला देईल. फक्त मला एकच अपेक्षा आहे तुमच्या गावातून, मला 2-4 जणांचे फोन आले पाहिजे, उगले महाराज तुमचा संदेश आम्ही फॉलो केला. संदेश लय सोपा आहे. उद्यापासून प्रत्येक पुरुषाने एक करायचं, आपल्या सख्ख्या बहिणीला, रक्ताच्या बहिणीला उद्यापासून दररोज एक फोन करायचा महाराज, दररोज. आणि 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न विचारायचा, जेवण केलं का? दुसरा प्रश्न विचारायचा, पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का? मला नाही वाटत याच्या व्यतिरिक्त आपल्या रक्ताच्या बहिणीला आपल्याकडून काय अपेक्षा असेल. अरे तुमच्या जमिनीत वाटा लागत नाही, तुमच्या पैशात वाटा लागत नाही, तिची मरेपर्यंत इच्छा असती माय भावाने 2 शब्द माय संग प्रेमाने बोलावं. घड्यावर तुमचा जर ॲक्सिडेंट झाला ना, अपघात, माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार जर जगात कोण असेल तर आपली रक्ताची बहीण असते गड्या. तिला जर माहिती झालं नाही, हायवेवर माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला, गाडीवाल्याने त्याला उडून दिलं, नगरला हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं. अरे लोकाची दर रोजाने जाणारी बहीण हाई त्या साडीवरती पळत सुटते, डॉक्टरच्या पाया पडते आणि डॉक्टरला सांगते, डॉक्टर किती पैसे लागू द्या पण माझा भाऊ जगला पाहिजे, डॉक्टर मी लोकाची दर रोजाने जाईन, डॉक्टर आमक्या ऑपरेशनचा खर्च मी देते, पण भावाला मरू देऊ नका. भूमिका जर कुणाची असेल तर आपल्या रक्ताच्या बहिणीची असते गड्या. मी जर माझ्या बहिणीला कधी 1000 रुपयाची साडी घेतली ना, माझी बहीण नगरला येते महाराज, 4000 रुपये त्याच्यात टाकते, 5000ची साडी घेते. पण सासू सासऱ्याला मिरून सांगते, माझ्या भावाने मला 5000ची साडी घेतली, माय बापाने मला 5000ची साडी घेतली. भावाचं आणि बापाचं नाव कधीच धुळीला घालीत नाही, त्याला रक्ताची बहीण म्हणतात. तिच्यावरती प्रेम करायचं शिका. आणि बहिणीची किंमत लग्न होईपर्यंत नाही कळत. मला असंच वाटायचं, देवाने मला कशाला बहीण दिली. जोपर्यंत माझ्या बहिणीचं लग्न झालं नव्हतं, अख्खं कपाट तिच्या साडीने आणि कपड्याने भरलेलं असायचं महाराज. एवढी जागा नव्हती मला कपडे ठेवायला. मी जर असं क्वाटवरती झोपलो तर माझ्या वडिलांनी म्हणावं, गडाक महाराज अरे ते परक्याचं धने किती दिवस आपल्या घरी आहे म्हणे, तू खाली झोप, तिला वरती झोपू दे. मी देवाला म्हणायचं, देवा कशाला मला बहीण दिली तर देऊ. पण ज्या दिवशी माझ्या बहिणीचं लग्न झालं आणि रावरी तालुक्यामध्ये माझी बहीण दिली, लग्नानंतर 2 दिवसांनी बहीण घरी आली. अरे एवढी बॅग घेऊन आली, कोपऱ्यात बहिणीने बॅग ठेवली, एवढ्या सटेवरती बहीण 2 दिवसासाठी झोपली, पुन्हा बहीण निघून गेली. लग्नाच्या अगोदर ज्या बहिणीला अख्खं कपाट पुरत नव्हतं साड्या कपडे ठेवायला, ज्या बहिणीला कॉट पुरत नव्हता झोपायला, तीच बहीण लग्नानंतर 2 दिवसासाठी येते. तिला माहिती आहे आता हे पाहुण्याचं घर आहे,
जास्त दिवस थांबायचं नाही. आई बापाला बरं वाटावं म्हणून यायचं आणि 2 दिवसांनी पुन्हा निघून जायचं. बहिणीची किंमत लग्नानंतर कळते आणि बहीण नसते तर माझ्या ज्ञानोबाचं काय झालं असतं. कधीतरी ताटीचे अभंग वाचा, मग तुम्हाला कळेल. बहीण भावंडाचे नाते सांभाळा, गोतावळ्याला थोडा वेळ द्या. 20 वर्षापूर्वी लोकाला राहायला घरं नव्हते, घरात माणसं जादा होते. आज कोटी रुपयाचे बंगले झाले, घरात माणसं राहिल्याने शोकांतिकेची गोष्ट आहे. कालच मी पुणे जिल्ह्याचे CO साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेशजी चव्हाण यांच्या घरी एक वर्ष श्राद्धाचं कीर्तन केलं. 9 जिल्ह्याचे कलेक्टर होते तिथं, 9 जिल्ह्याचे. त्या माणसाने मला बोलताना सांगितलं, एक उगले महाराज माझा फुल सपोर्ट आहे तुम्हाला, रोज 1 मिनिटं कुटुंब व्यवस्थेवरती बोला. म्हणजे काळाची गरज आहे महाराज. आहे पैसा म्हणजे जगात सर्व नाही रे. मेल्यानंतर तुम्ही मिसयू टाकू नका, मेल्यानंतर खांदा पण देऊ नका. माऊली महाराज, मेल्यानंतर खांदा नाही दिला तरी जमन, पण जिवंतपणे आधार द्यायचं काम करा. तुमच्या सगळ्याच्या डोळ्यात पाणी आलं. मी रोज कुटुंब व्यवस्थेवरती बोलत आलो. माता भगिनी, पुरुष मंडळी, 10-10 हजार लोक रडतात आपल्या कीर्तन प्रवचनात. ही आपल्या स्वामींची कृपा आहे महाराज. कधी यूट्यूबला अक्षय महाराज उगले सर्च करून पहा, अनेक कीर्तनं तुम्हाला दिसतील. रडवण्याचा उद्देश नाही माझा, पण एक वाक्य बोलू का? 5 महिने झाले हा विषय मी प्रामुख्याने घेतला. 10व्याचं प्रवचन असेल, श्राद्धाचं कीर्तन असेल, सप्ताह असेल, नाही तर काला असेल, ज्या ज्या तरुण पोरांनी माझा हा प्रसंग ऐकला. मी म्हाताऱ्या माणसाठी जास्त कीर्तन प्रवचन करत नाही. 5,500 पोरांचा ग्रुप बनवला मी पारनेरमध्ये. व्यसनापासून पोरांनी लांब राहावं, आपली शुद्ध अपेक्षा आहे. ज्या ज्या तरुण पोरांनी माझा प्रसंग ऐकला, 80-85 पोरांची यादी महाराज माझ्याकडं. मायबापातून वाईले राहणारे पोरं सुद्धा मायबापात राहायला गेले. याच्यापेक्षा काय सार्थ केला गाव. बस बसलेल्यापैकी आज 2 जणांच्या विचारात बदल झाला. कीर्तनाचं सार्थक झालं. 10,000ची साडी बायकोला घ्या गड्या, येताना 1,000च रुपयाचं लुगडं आईला आणा. 5,000चे कपडे पोरांना घ्या. 500 रुपयाची कोपरी बापाला आणायला विसरू नका. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. पुंडलिका काय केले, परब्रह्म उभा केले. जशी गाय वासरावर माय लेकरावर प्रेम करतात, तसं संत तुम्हा सामान्य माणसावरती प्रेम करतात. एवढा भाव, एवढं प्रबोधन माझं घरी घेऊन जा. सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. पोरांना घरी ठेवू नका. गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी एकत्र या. गावात वाड्या वस्त्यावरती एखादं मंदिर कमी बांधा, पण गावातल्या शाळा डिजिटल करा. पैसा खर्च करायचा असेल, शिक्षणासाठी खर्च करा. गावातले स्मशानाचे घाट काही 1.5 कोटी रुपयाचे जिल्हा परिषदेच्या खोल्या पडलेल्या आहे महाराज. हे दुर्दैव आहे. मी शिक्षणाला महत्त्व देणारा कीर्तनकार आहे. हा, सोन्याचे कळस बसवा तुम्ही मंदिराला, पण तेवढ्याच पद्धतीने शिक्षणाला महत्त्व द्या. 12 वर्षाचं लेकरू होईपर्यंत लेकराच्या हातात जास्त मोबाईल देऊ नका माता भगिनी. 80 वर्षाचं म्हातार बिना चष्म्याचं पेपर वाचित आहे. 4-4 वर्षाच्या पोराला चष्मे लागले, दुर्दैव आहे. मीडियापासून थोडे पोरांना लांब घ्या. एवढं प्रबोधन घरी न्या. कधी आले पारनेरला, माझं प्रॉपर गाव जीवर हैबत्ती नेवाशा तालुक्यामध्ये, पण 4 वर्षापासून मी स्थायिक पारनेरमध्ये असतो. त्या परिसरात कधी आलात, मी तुमच्या परिसरात कधी आलो, 10व्याच्या प्रवचनाला, श्राद्धाच्या कीर्तनाला, सप्त्या लिहून तर काले लिहू. जिथं मी भेटेल तिथं 2 शब्द प्रेमाने बोला. उगले महाराज, तुमचं प्रवचन कीर्तन ईद ऐकलं होतं, तेच 2 शब्द बरोबर येतात. नाही तर तुम्ही कितीही पैसा कमवला आणि मी कितीही बँक बॅलन्स कमवला, मेल्यावर कोणी बांधून नेत नाही. ती प्रथा अजून चालू झालेली नाही, ती प्रथा चालू पण होणार नाही. त्याच्यामुळे 2 शब्द प्रेमाने बोला, एवढी अपेक्षा. गावचे सरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, ज्येष्ठ श्रेष्ठ सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. मार्गदर्शक कैलासवासी कारभारी दादा गीते, त्यांचे सुपुत्र भाऊसाहेब दादा जे चेअरमन आहेत, त्यांची बातमी मी पाहिली होती. मी आले त्या विषयावरती बोललो. आनंदाची गोष्ट आहे महाराज, आपल्या माणसाचं आपण कौतुक केलं पाहिजे. जगाच्या नकाशावरती तुमच्या गावाचं नाव झळकलं. हे प्रारब्धाच्या गोष्टी असतात, पण प्रयत्न पण लागतं महाराज. 70 लाखाचं टँकरचं पाणी हे कोणाला दिसलं नाही. 2.5-3 कोटी रुपयाचे टोमॅटो लगेच दिसले तुम्हाला, पण त्याच्या मागं प्रयत्न काय, त्याच्या मागं संघर्ष काय. हा, मला त्यांनी हार घातला मला माहिती आहे, पण हे प्रारब्ध आहे. पण तुमची त्याच्यात कष्ट पण आहे. मातेने तुम्हाला एवढं मोठं केलं. तुमची बातमी मी याच्या अगोदर पाहिली होती, पण योगायोगाने तुमच्या गावामध्ये येणं झालं. आमच्या नवनाथ महाराजांचा खूप आग्रह होता, अक्षय महाराज 1 तारीख तुम्ही या परिसरात द्या. महाराज, माझं वय कमी, पण माझ्या बाबांची माझ्यावर लई कृपा आहे सरपंच. 6 महिन्यात 47,000 किलोमीटरचा प्रवास केला मी. डोक्याच्या केसाला धक्का नाही. या 30 दिवसात 78 कीर्तन झालेत. रोजची 3 आहे. आता हे दिवसाचं 4थं आहे महाराज. अजून एक 9 ते 11 होतं, पण ते ॲडजस्ट होणार नव्हतं म्हणून घेतलं नाही. हा, आता उद्या दिवसाची 3 आहे आणि वय वर्ष 26 चालू आहे आत्ताची. अजून भरपूर आशीर्वाद प्रेम तुमचे घ्यायचे. तुमचं प्रेम माझ्यावरती राहावं, आशीर्वाद तुमचे माझे पाठीशी असावे, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. सगळे गायनाचार्य उपस्थित, ज्येष्ठ श्रेष्ठ, आल्यानंतर ज्यांच्याकडे थांबणं झालं होतं, आमचे सतीश भाऊ गीते, ज्यांनी मला फोन करून सहकार्य केलं, आमचे सानप भाऊ असतील, सगळे गीती कंपनी, सगळे सानप कंपनी, जवळचे तुम्ही सगळे आहात. तुमच्या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. गाणारे माझे मित्र आहेत, वाजवणारे माझे मित्र आहेत, ज्यांच्या माध्यमातून आलो. नियोजन छान केल्याबद्दल आमच्या गडाख महाराजसाठी एकदा टाळ्या वाजवा बरं.
आणि दुसऱ्या टाळ्या अतिशय महत्त्वाची, ज्यांनी गोड साऊंड सिस्टीम दिली, माझेच मित्र आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. 4 कार्यक्रमामुळे घासा बसलेला होता, मला खूप टेन्शन आलं होतं, त्याच्यामुळे मी आवाज कमी करायचा सांगितला होता. पण याच्याही अगोदर त्यांनी माझे कार्यक्रम ॲडजस्टमेंट केलेले आहेत. तुमचे मनपूर्वक धन्यवाद. हे नियोजनही अतिशय छान. असं वाटतं कीर्तनच संपू नये महाराज. हा, पगार तेवढाच द्या, लेक्चर थोडं जादा दिलं. प्रवचन 1 तासाचं असतं, कीर्तन 2 तासाचं असतं, सिनेमा 3 तास असतो आणि तमाशा रात्रभर असतो. पण 2 तासाचं कीर्तन 2.5-3 तासावरती नेऊन घातलंय मी. तरी टाचणी पडेन एवढा सुद्धा तुम्ही आवाज होऊ दिला नाही. तुमच्या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. माझ्यासमोर आलेले प्रशांत महाराज, त्यांचे धन्यवाद. दोन्ही शूटिंगवाले तुमचेही धन्यवाद. यांच्या अगोदर जरी आपला परिचय असेल, तुमचा नामोल्लेख मी करत नाही. सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. महत्त्वाची 5 मिनिटामध्ये सूचना सांगितली जे ज्यांनी अन्नदान केलं त्यांचा सत्कार केला जाईल आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी आपली जागा सोडायची. माझ्यासाठी आता एवढा वेळ बसले, 5 मिनिटांनी काही फरक पडत नाही. शेवटचं वाक्य माझं ब्रह्मचार्याचं वाक्य आहे. जोपर्यंत संयोजक मंडळी सांगत नाही आपली जागा सोडा, तोपर्यंत जागा सोडायची नाही. शेवटचं वाक्य माझं ब्रह्मचार्याचं वाक्य आहे. जोपर्यंत ते सांगत नाही जागा सोडा, तोपर्यंत जागा सोडायची नाही. आणि जो जागा सोडेल तो जागा सोडेल. विठ्ठल जय जय. ज्ञानेश्वर मावली विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले करो वेळे वाकोले वगैरे. करा क्षमा पराध महाराज तुझे. नाही विचारिला अधिकारज्ञा. करा क्षमा. आपल्या सोनुशी गावचं ग्रामदैवत व समस्त पंचकृषीचं श्रद्धास्थान, आराध्य दैवत, एक जागृत देवस्थान म्हणून ज्यांची ओळख आहे, असं आपलं श्री वटमादेवी माता या जगदंबेचा चालू असलेला शारदीय नवरात्र उत्सव आणि या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेला कीर्तन सोहळ्याचा आजचा 5वा दिवस. आणि आजच्या 5व्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परायण अक्षय महाराज उगले, विनोदाचार्य पारनेर, आपण सर्वांनी आज महाराजांचं कीर्तन ऐकलं. खरं कीर्तन इतकं चांगलं आणि इतकं उत्कृष्ट होतं की महाराजांचं कीर्तन संपवावं असं आम्हाला वाटत नव्हतं. खरोखर महाराज आज एक आमच्या मोठ्याई गंगा भागीरथी अंजनाबाई महादू सानप यांचं वृद्धापकाळाने दुःखद निधन झालं. त्याच्यामुळं नाही तर आम्ही तुम्हाला अजून अर्धा तास काही सोडलं नसतं. प्रथमतः मी आमच्या मोठ्याईला या ठिकाणी भावपूर्ण अशी आदरांजली वाहतो. आणि महाराजांनी प्रथमच आपल्या गावामध्ये इतकं सुंदर आणि खरोखर नावाप्रमाणे विनोदी त्याच्या कार्यक्रमामध्ये खूप मोठा सहभाग असतो असे आपल्या गावच्या सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब पाटील गीते, त्यानंतर या गावच्या पोलीस पाटील अरुणा गोरक्षनाथ सानप, संपतराव फड आणि नानस बिरेवाडीतून सामाजिक कार्यकर्ते पांडुशेठ फड, बबनराव गुगे यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. घेतलं ना, डबल घेऊ का? नाही, बर. हां, यानंतर महाराजांचं सेवादान साईनाथ आणि नवनाथ महाराजांना या ठिकाणी सन्मानित करतील. घ्या. मगाशी महाराजांनी कीर्तन चालू होण्याच्या अगोदर सांगितलं की जर कोणी सुधारलं नाही, मी ज्या ठिकाणी येऊन गेलो त्या गावातले जर माणसं सुधारले नाही तर मी परत त्या ठिकाणी येत नाही. महाराजांनी मगाशी सांगितलं, महाराज आमचा हा भाग पूर्णपणे पाण्यापासून वंचित. या भागाला पाणी नाही, नाही नदी, नाही पाट, का नाही कोणतंच काही. खरोखर हा भाग आता सुधारलाय महाराज. मला वाटतं आता किती पिढ्या असतील माहीत नाही, हा भाग सुधारलाय. आमच्या निमोन गटातील आणि तळेगाव गटातील ज्या गावांना खरोखर पाणी मिळत नव्हतं त्या गावातील सर्वच सरपंच असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील आणि सर्वच शेतकरी बंधू आणि भगिनी या ठिकाणी महाराज खऱ्या अर्थानं मध्ये 15 दिवस या पाटावरती जाऊन मंत्री महोदयांना, मुख्यमंत्री महोदयांना निवेदनं दिली. त्या पाटावरती जाऊन सगळे रात्रंदिवस फिरली आणि भोजापूरचं पूर पाणी आमच्या या गावापर्यंत आणलं. फक्त विषय असा झाला महाराज, खरोखर आमच्या गावचे बंधारे भरले असते, पुढं तिगाव टेलपर्यंत आमचं पाणी गेलं असतं. परंतु विषय इतकाच झाला की पाऊसच उघडला.
आणि आमचा जो भाग आहे तो पूर पाण्यात आहे. त्यामुळे आम्हाला ते काय पाणी पुढं नेता आलं नाही. परंतु आमच्या या मंडळीने त्याची काय हाय सोडली नाही. आता ही सर्व मंडळी या ठिकाणी आमचे पांडुशेठ आहे, आमचे जनाभाऊ, या जनाभाऊ इकडे या, जनाभाऊ कासार हे काकडवाडीचे सरपंच आहेत. जनाभाऊ हे चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत. इथं आमचे भीमराज अण्णा आहे आणि खऱ्या तळमळीचा माणूस म्हणजे आबा समोर बसला किसनराव चत्तर. पूर्ण वय झालं महाराज, पण या माणसाने हाय सोडलीच नाही. किसनराव पुढे या. तर ही सगळी माणसं यानंतर जेव्हा पाणी आलं महाराज, तेव्हा आपले या हरिभक्त परायण माधव महाराज यांना जय हरी म्हणतात सगळे, यांनी त्या पाण्यात उभे राहून व्हिडिओ शूटिंग काढली. समदे घरी सगळ्या भानगडी करतात, जर इथं पाठावर नाही आले तर मी या पाण्यामध्ये आत्मदहन करीन असं या माणसांनी त्या ठिकाणी सांगितलं. खरोखर त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. खूप म्हणजे, आणि त्यांचं ऐकून तर अजून सगळी माणसं उठली आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय सदाशिवराव लोखंडे साहेब यांच्या माध्यमातून ही सर्व मंडळी मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली आणि या सर्व गावांचा विचार करून या ठिकाणी शनिवारी 11 वाजता खासदार साहेब आणि जलसंपदा विभागाचे मुख्य अधिकारी मिसाळ साहेब यांची या ठिकाणी बैठक लावून व तुम्ही सर्व त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जमवा, त्यांच्या अडचणी समजून घ्या आणि त्या भागापर्यंत त्या गावांना आपल्याला कसं पाणी देता येईल याचा विचार त्या ठिकाणी करा. त्यामुळं मी या ठिकाणी आज आपल्या सर्वांना निमंत्रण देतो की शनिवारी 11 वाजता या ठिकाणी खूप मोठं असं आपल्याला त्यांच्यासमोर आंदोलन करायचं आहे आणि त्या आपल्या समस्या त्यांना सांगायच्या आहेत. तुम्ही सर्वांनी, माता भगिनी असतील, सर्व ग्रामस्थ असतील, सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. त्याबद्दल अधिक माहिती या ठिकाणी जनाभाऊ कासार, उपसरपंच काकडवाडी आणि त्यानंतर पांडुशेठ चत्तर, हे पांडुशेठ फड हे आपल्याला या ठिकाणी सांगतील. प्रथमतः जनाभाऊ.